ठीक. चल आता पुढे आपण संता घेऊया. अपाने जिह्वते प्राणम, अपाने जिह्वते प्राणम, प्राणे पाणं तथा परे, प्राणे पाणं तथा परे, प्राणापानगतिरुद्ध्वा, प्राणापानगतिरुद्ध्वा, प्राणायाम परायणाः, प्राणायाम परायणाः, अपरे नियताहाराः, अपरे नियताहाराः, प्राणान् प्राणेषु जुह्वते, प्राणान् प्राणेषु जुह्वते, सर्वेप्येते यज्ञविदो, सर्वेप्येते यज्ञविदो, यज्ञक्षपितकल्मषः, यज्ञक्षपितकल्मषाः, यज्ञशिष्टामृतभुजो, यज्ञशिष्टामृतभुजो, यान्ति ब्रह्म सनातनम्, यान्ति ब्रह्म सनातनम्, नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य, नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य, कुतोऽन्यः कुरु सत्तम, कुतोऽन्यः कुरु सत्तम, एवं बहुविधा यज्ञा, एवं बहुविधा यज्ञा, वितता ब्रह्मणो मुखे, वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान् विद्धितान् सर्वान्, कर्मजान् विद्धितान् सर्वान्, एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे, एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे, श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात्, श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात्, ज्ञानयज्ञ परन्तप, ज्ञानयज्ञ परन्तप, सर्वं कर्माखिलं पार्थ, सर्वं कर्माखिलं पार्थ, ज्ञाने परिसमाप्यते, ज्ञाने परिसमाप्यते. हा 33वा श्लोक जो आहे त्याची जी ओळ आहे वरची, श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात्, ते द्य जे आहे मयाद्य, तर द्यचा त म्हणजे द आधी इकडे घ्यायचा आहे, म्हणजे श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात, तो ज आणि ज्ञ जोडलेला आहे ना, तिथं पण तच येईल संधी फोड करताना. यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप, ज्यांच्याजवळ खाली संधी फोडीची पोथी असेल त्याच्यात बघा, त्याच्यात लक्षात येईल तुमच्या जे सांगतोय ते. संधी विग्रहाची पोथी खाली असेल त्याच्यात लिहिलेलं असेल बघा, श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप, श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञान यज्ञ परन्तप, सर्वं कर्माखिलं पार्थ, सर्वं कर्माखिलं पार्थ, ज्ञाने परिसमाप्यते, ज्ञाने परिसमाप्यते, तद्विद्धि प्रणिपातेन, तद्विद्धि प्रणिपातेन, परिप्रश्नेन सेवया, परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम्, उपदेक्षन्ति ते ज्ञानम्, ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः, ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः, यज्ञात्वा न पुनर्मोहम्, यज्ञात्वा न पुनर्मोहम्, एवं यास्यसि पाण्डवो, एवं यास्यसि पाण्डवो, येन भूतान्यशेषेण, येन भूतान्यशेषेण, रक्षस्यात्मन्यथो मयि, रक्षस्यात्मन्यथो मयि, अपि चेदसि पापेभ्यो, अपि चेदसि पापेभ्यः, सर्वेभ्यो पापकृत्तमः, सर्वेभ्यो पापकृत्तमः, सर्वं ज्ञानप्लवेनैव, सर्वं ज्ञानप्लवेनैव, रुजिनं सन्तरिष्यसि, रुजिनं सन्तरिष्यसि, यथैधांसि समिद्धोऽग्निर्, यथैधांसि समिद्धोऽग्निर्, भस्मसात् कुरुतेऽर्जुन, भस्मसात् कुरुतेऽर्जुन, ज्ञानाग्नि सर्वकर्माणि, ज्ञानाग्नि सर्वकर्माणि, भस्मसात् कुरुते तथा, भस्मसात् कुरुते तथा,
न हि ज्ञानेन सदृशम् न हि ज्ञानेन सदृशम् पवित्रम् इह विद्यते पवित्रम् इह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति कालेनात्मनि विन्दति श्रद्धावान् लभते ज्ञानम् श्रद्धावान् लभते ज्ञानम् तत्परः संयतेन्द्रियः तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति अचिरेणाधिगच्छति अज्ञश्चाश्रद्दधानश्चो अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः न सुखं संशयात्मनः योगसन्न्यस्तकर्माणम् योगसन्न्यस्तकर्माणम् ज्ञानसञ्छिन्नसंशयम् ज्ञानसञ्छिन्नसंशयम् आत्मवन्तन्न कर्माणि आत्मवन्तन्न कर्माणि निमग्नन्ति धनञ्जयः निबद्धन्ति धनञ्जया तस्मादज्ञातसम्भूतम् तस्मादज्ञानसम्भूतम् हृस्तं ज्ञानासिनात्मनः हृस्तं ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योगम् चित्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारतो आतिष्ठोत्तिष्ठ भारत हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोग नाम चतुर्थोऽध्यायः। सत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। आता कुणाच्या काही शंका असतील तर आपण विचारायच्या आहेत. 29 पासून 42 पर्यंत उच्चारासंबंधी काही संधी विग्रह संबंधी शंका असतील तर विचारायच्या आहेत. हा बोला. 30 अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. कुठे अडतंय आपलं नेमकं 30व्या श्लोकात? 31 यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य लोकोऽस्त्य अगस्त्य मुनी म्हणतो ना आपण, तसंच लोकोऽस्त्य. नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य. अजून आहे का कोणाची अडचण, कोणाची काही शंका? हे झालं का तुमचं? क्युअर झालंय का? नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य. अजून कोणाची काही शंका आहे का? 33वा श्लोक आहे ना, परत एकदा सांगतो, तिथे अडणारे बरेच जण. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात्
ज्ञान यज्ञ परंतप. अजून काही अडचण आहे का, कोणाची शंका आहे का? गुरु 40 40. अज्ञश्च श्रद्धधानश्च. अज्ञश्च श्रद्धधानश्च आलं लक्षात? अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति. हा किती? हा समिद्धोग्निर यथै धामसी समिद्धोग्निर. भस्मसात् कुरुते अर्जुन. आहे का कोणाची शंका नाही ना आता राहिल्या? कोण कोण आहे? ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति. आलं लक्षात? एक तुम्हाला युक्ती सांगतो. मला म्हणताना जर आडलं ना, समजा आपल्याला युट्यूब न लावता म्हणायचं आहे, तर श्लोक आहे ना, श्लोकाची ओळ सुरुवात करावी आणि 8 अक्षर जे देतील तिथे थांबायचा प्रयत्न करायचा आपण नेहमी. म्हणजे आपल्याला आता काय होतं, आपण इथून आलो इथपर्यंत, कुठे ज्ञानम लब्ध्वा पराम. आता ते पुढे कसं म्हणायचं, गोंधळ होऊ नये म्हणून ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, म्हणजे 8 अक्षर तिथे आलेत बघा आपले. तो म अर्धा आहे. ज्ञानमचे 2, लब्ध्वाचे 2, परामचे 2, म्हणजे 2 बेत्रिक 6 आणि शांतीम 8 आणि आचरेणाधिगच्छति ती पुढचे 8 आणि 8 2 16 अक्षर झाले. आपण एकदम शांतीम चिराणी गच्छति असं म्हणायला गेलं की गोंधळ होण्याची भीती असते, किंवा आपल्याला असं वाटतंय आपलं खूप चुकतंय. ठीक आहे, बघायचं का मग अर्थाकडे वळायचं का? कुणाला शंका आहेत अजून? तस्मात् ज्ञान संभूतम. तस्मात् ज्ञान संभूतम आला का उच्चार लक्षात?
त्याची आता फोड कशी आहे बरं का, त्याची फोड अशी होईल, म्हणजे फोड विग्रह करून म्हणायचं असेल तर तस्मात त म्हणायचा, अज्ञान संभूतम, म्हणून अज्ञान सहित ह्याचा त्याग करून ज्ञानी मनुष्याने आणि सगळे आपल्या अंगावरच्या आलेलं मळब, मनावर आलेला मळब, आपल्या बुद्धीला आलेलं मळब किंवा जो आळस आहे तो सगळा सोडावा. चित्वैनम संशयम योगम, हा आपला सगळा संशय जो असेल मनातला सगळा सोडून तोडून फेकून द्यावा. आणि उत्तिष्ठ उत्तिष्ठ भारत, म्हणजे उठ म्हणे भारतातून, अर्जुना उठ. अर्जुन बसलेला आहे की नाही, आपणही एखाद्या हतबल होतो, म्हणजे डिप्रेशन मध्ये जातो. मग आपल्याला कोणीतरी ज्ञान देतं, मग आपल्याला काय होतं तर उत्साह वाढतो किंवा आपल्याला वाटतं की हा करू शकतो आपण, म्हणून उठ. म्हणून काय करायचंय, तस्मात अज्ञान संबोधन, अज्ञान रूपी जे काही जळ आहे हे सगळ्याचा त्याग कर, ज्ञानाचा दिवा लाव, हुशार हो, विचार कर, आणि विचार करून विवेक जागृत करून चित्वैनम संशय, म्हणजे संशय आलेला हे होईल का नाही, करायचं की नाही, हे सगळं सोडून दे. आणि उत्तिष्ठ उत्तिष्ठ भारत, तू आता उठ. का, ज्ञान कर्म संन्यास योग आहे हा, ज्ञानही हवंय, कर्माचा संन्यास, कर्माचा त्याग कसा करता येईल ह्यावर सगळे भगवान याच्यात बोललेले आहेत. अजून कुठे शंका आहे आपल्याला कुणाला? ठीक आहे, आपण आता मागच्या अध्यायाच्या म्हणजे मागच्या श्लोकांकडे वळूया. आपल्याला 25व्या श्लोकापर्यंत साधारण आपण अर्थ बघितलेला आहे. कालचा विषय तसा खूप गहन आहे. भगवानच स्वतः म्हणले आहे की याच्यात विद्वान लोकांची सुद्धा भंभेरी ओढते म्हणे बोलताना, आणि ते मोहित होतात की कर्म कशाला म्हणायचं आणि विकर्म कशाला म्हणायचं. एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगू का, देवाला मी विनंती केली की मला सोप्या भाषेत लोकांना समजून सांगता येईल असं सांगा, पण मला समजलेलं नसेल लोकांना काय समजून सांगणार आहे. तुम्हाला जड भरताची कथा माहिती भागवतातली बऱ्याच जणांना. जड भरत कुणाचा मुलगा आहे, काल सांगितलं मी थोडक्यात, ऋषभ देवांचा मुलगा आहे भरत. भरताने काय केलेलं तर त्या ठिकाणी गंडकी नदीच्या तीरावर जाऊन, आणि ही साधारण उत्तर भारतामध्ये आहे गंडकी नदी, तर त्या तीरावर जाऊन आणि पुलह मुनींच्या आश्रमामध्ये फक्त त्यांना ध्यास लागला आहे, म्हणजे त्यांना राज्य करणं नकोसं वाटलं. जसं आपण काल बघितलं अयाचित वृत्ती, म्हणजे कुणावर कर लादायचा, पैसे गोळा करायचे, परत त्याच्या योजना करायच्या, मग लोकांपर्यंत पोहोचवायच्या, त्याच्यातून लोक सुखी होतात की नाही होत, राजाची कर्तव्य आहेत ही. आणि ते राजाला त्या भरताला नको वाटलं, म्हणून त्याने काय केले तर सर्व संघ परित्याग करून सगळ्याच मनपूर्वक ह्या गोष्टींचा त्याग केला, आपल्या मुलाच्या स्वाधीन राज्य केलं. ही भागवत सारखी पुराण किंवा अन्य पुराणांच्या कथा काय ऐकायच्या भगवत भक्तांनो, तर आपल्याला प्रत्येक पुराणामध्ये अशी गोष्ट आहे ते ऐकायला मिळते. भागवतात त्याचं प्रमाण जास्ती आहे की राजा आहे ना त्याने आपला सर्व संघ परित्याग केला, आपल्या मुलांच्या स्वाधीन राज्य करून दिलं. आपल्याला अडचण काय येते, आपण कधी आपलं राज्य म्हणजे आपली जी सत्ता आहे ती कधी मुलाच्या आणि सुनेच्या हातात ठेवून द्यायची आणि आपण मोकळं व्हायचं, याचाच अंदाज आपल्याला स्वतःला आलेला नाहीये, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम येतो. परीक्षित सुरुवात परीक्षिताने झालेली, तर परीक्षिताने आपल्याला शाप मिळाला, त्याग केला राज्याचा, जन्मेजयाला राज्यावर बसवलं, वनात गेला, ऋषींना भेटू लागला, याला विचार त्याला विचार, नारदांनी शुकमुनींची गाठ घालून दिली, शुकमुनींनी दिव्य ज्ञान त्याला त्या ठिकाणी दिलेले, सारखं ऐकलं ना की आपलं मन त्या तिकडे वळतं आणि आपण आपोआपच तशा कृती आपल्या घडायला सुरुवात होते. परीक्षित राजा आहे, पृथू आहे, वेन राजा आहे, कितीतरी आख्यान आहेत, आणि प्रत्येकाने आपल्या राज्याचा त्याग करून आपल्या मुलांच्या पुढच्या पिढीचं स्वाधीन राज्य करून दिलं. आणि साधा आणि सोपं 15 अध्यायाकडे आपण वळालं की आपल्या लक्षात येईल की म्हणजे वेदांत काय आहे अगदी थोडक्यात. पण झाड असतं ना आपल्या दारात, अगदी तुळशीचं जरी आहे, नाही कुणाच्या दारात जास्ती झाड, तुळशीचं तर असतच असतं. तुळशीला वर मंजिरी येते आणि खालचे पानं पिवळे होतात तर आपोआप गळून पडतात. हा सृष्टीचा नियम आहे. वर शेंडा फुटला की बुडखाकडचं पान आपोआप गळून पडतं, तसं आपण बाजूला व्हायचे, सर्वसंग परित्याग करायचा, म्हणजेच विकर्माकडे वळायचं आहे. कर्म काम आपलं संपलेलं आहे. आता आपला तो ताजेपणा, तजेलेपणा, उत्साह हा खालच्या पानांचा आपोआप कमी कमी होतो. आणि काय आता निरागसपणे जीवन जगतात खालची पानं. त्यांना डोलतं कोण, वरचा शेंडा डोलतो, खालचं पण शांत असतं.
मन शांत ठेवायचंय, विकर्माकडे वळायचंय. तुळशीवर आहे परंतु नसल्यासारखं आहे. तर भरताने काय केलं, पुलं मुनींच्या आश्रमात राहू लागले. एक दिवस दुपारची वेळ, संध्याची वेळ आलेली आहे. दुपारचा माध्यान्ह स्नान आणि संध्या करायची म्हणून ते त्या गंडकी नदीच्या तीरावर एका वृक्षाच्या आश्रयाला जाऊन स्नान करून ध्यान धारणा करण्यासाठी सिद्ध झाले. तेवढ्यात त्या पाणवठ्या जागी ह्या गंडकी नदीच्या तीरावर पाणी म्हणजे जीवन प्राप्त करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी बरेच पशु पक्षी वनातले येऊ लागले. आणि जो तो आपल्या आपल्या गुणामुळे आला, अनुगुणामुळे आले. आणि त्याच्यामुळे एक हरणी आली, ती गरोदर होती. वाघ आला, सिंह आला, गाय आली, सगळे आले. जो तो आपले आपले गुण प्रदर्शन करतो त्याप्रमाणे वाघाने डरकाळी फोडली, हरणीला भीती वाटली. हरणीला भीती वाटल्यानंतर तिने आपल्या जीवाला वाचवावं, कारण आपण एकचे नव्हतं 2 जीवांचे आहोत. आपण स्वतःचं संरक्षण, बाळाचंही संरक्षण आपल्या पोटातल्या करा म्हणून तिने त्या पाण्याच्या पलीकडे उडी मारण्याचा प्रयत्न केला. आणि तेवढ्या वेळात ज्या वेदना किंवा जी शरीराची हालचाल झाली त्यामुळे ती प्रसूत झाली. हवेतच, अवकाशामध्ये प्रसूत झाल्यानंतर तिला जे बाळ झालं, त्या हरणाच्या बाळाला पाडच नाही म्हणत, श्रावक म्हणतात शास्त्रशुद्ध शब्दात. म्हणून मग भरताच्या पुढे श्रावक पंथ आला, जो आपण काल बघितलं थोडक्यात की जैन जो पंथ आहे किंवा जो काही अनुयायी आहे, त्या पहिले ऋषभदेव, भरत मुनी, नंतर श्रावक पंथ. ते बाळ जे ना, श्रावक म्हणजे हरणाचं बाळ, त्याला आपण पाडस म्हणतो. तर ते त्या ठिकाणी पाण्यात पडलं, हरणी पुढे निघून गेली, वाघ आला, गाय आली, ज्याने त्याने पाणी त्या ठिकाणी स्वीकारला घेतला आहे. आणि त्या दरकाळीमुळे यांची ध्यानधारणा भंग पावली. भंग पावल्यानंतर त्याने समोर पाण्याकडे बघितलं, तर पाण्यातून ते बालक आत्ताच जन्माला आले, अतिशय बाल शिशु आहे म्हणून त्याला श्रावक म्हणलेलं आहे. तर ते त्यातून वाहत चाललं होतं आणि पाण्याच्या जोरामुळे ते खालीवर खालीवर, म्हणजे ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये आपल्या बोली भाषेत गटांगळ्या खाणं म्हणतो, तर खालीवर खालीवर त्याला होत होतं. आणि त्याचा जीव गुदमरत होता. अगदी नवीन आहे, कसं होईल. मग भरताने विचार केला, मी त्या ठिकाणी भूतदया माझ्या अंगी आहे की नाही साधना करताना, ही भगवंताने परीक्षा घेण्यासाठी कदाचित माझ्या समोर ते सोडलंय का. म्हणून त्याने त्या बाळकाकडे बघितलं, हरणाच्या पिलाकडे बघितलं आणि त्याने ते बाळ वर घेतलं. त्यावेळेस ते विकर्म आहे, भरताचं ते विकर्म आहे. कारण त्याने जरी हालचाल केली असेल, वर काढला असेल, तर त्याचा हेतू आहे की भूतदया करावी, आसक्ती नाहीये त्याला. पण तेच बालक हरणाचं त्याने ज्या आश्रमात आणलं, त्यानंतर आता त्याची आई तर तिकडे गेली, ती गतप्राण झाली आहे. आता त्या बाळाचं संगोपन कोण करेल, म्हणून आपल्या आश्रमात आणून गाईचं दूध काढून त्याला हलके हलके थोडं थोडं कशाच तरी युक्ती प्रयुक्तीने त्याला पाजलं. इथपर्यंत विकर्म आहे. परंतु पुढे नंतर काय झालं आहे, या भूतदयेचं रूपांतर, प्रेमाचं रूपांतर आसक्तीत झालं आणि मग ते कर्म त्याला बाधक ठरलं. भूतदयेचं आपलं कर्म जे आहे ना, ते करत राहायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यात आसक्त व्हायचं नाहीये. ज्या वेळेस आसक्तयुक्त आपण कृती करतो ती कर्म आहे आणि आसक्ती रहित केलेलं काम आहे ते विकर्माकडे वळू शकतं. अगदी साध्या सोप्या सुटसुटीत भाषेला आपल्याला समजून घ्यायचं असेल. त्याचा परिणाम काय झाला, तर फुलांत आणि हरिणजवळ भरताच्या लढा लागला. फुलांत आणि हरिणजवळ, समेदांत आणि हरिणजवळ, आश्रमातलं जे काही कर्म आहे ते प्रत्येक कर्म करताना हरिणजवळ हरिणजवळ. आणि काल मानवाप्रमाणे जीवाची आणि काय झालेली आहे, तर हे जे श्वास आहेत, प्रत्येक जीवाला श्वास आहे, त्या श्वासानुसार त्याचं आयुष्य ठरलेलं असतं की कधी श्वास संपले की त्या दिवशी शांत होतं सगळं. त्याच्या अंतिम समयाला त्याला काय आठवण आलेली माहितीये का, हरिण कुठे, हरिण कुठे. आणि त्याचा परिणाम, त्याचा पुढचा जन्म हरणाचा झाला. भरताला पुढचा कर्म कसं बाधिक ठरतं, ते असं ठरतं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. भगवान पुढच्या अध्यायांमध्ये सांगतात समजून. तर अंतकाळी काय आहे, तर त्याला विचारलं, म्हणजे त्याच्या मनात काय आहे विचार की सांग मला तुला काय पाहिजे. भगवंत म्हणले की अंत समयाला ही शरीराची ही अवस्था जी आहे ही सोडताना त्याने कसं चिंतन केलं, हरिण कुठे, हरिण कुठे. देवाला वाटलं याला हरणाचा जन्म हवा म्हणून पुढचा जन्म हरणाचा आला. त्याचा हरणाचा आला तर ते हरिण एकादशीच्या दिवशी गवत खात नव्हतं का, आदल्या जन्माची साधना आहे. एकादशीला काहीच खायचं नाही, उपवास करायचा. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य करणे. हा उपवास, एकादशीचा अर्थ काय आहे, तर उपवास करणे. एकादशीचा उपवास आहे. आपण उपवास सुद्धा म्हणू शकत नाही, आपण म्हणतो उपास आहे मला.
नाही, आपण सामान्यपणे बोलताना बोली भाषेत काय म्हणतो, माझा आज उपवास आहे बरं का, माझा आज उपवास आहे असं म्हणतो का आपण? आपण बोलण्याची सवयच नाही आपल्याला शुद्ध, जी कुणालाच सवय नाही. बऱ्याच जणांना बोली भाषेत अशुद्ध बोलण्याची सवय आहे आम्हाला, आणि म्हणून आम्हाला स्तोत्र म्हणताना सुद्धा शब्दांचे नीटसे उच्चार करताना अडचण येते. आपण मराठी आधी शुद्ध बोलायला शिकलं पाहिजे. उपहास, उपवास असो. तर उपवास आहे म्हणे माझा आज. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य, याला म्हणतात उपवासाचं व्रत. मग देवाजवळ बसायचं आहे. आपले इंद्रिय, डोळे, कान, नाक, हे जे काय आपले कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय जे आहेत ना, हे सगळे, आणि मन, हे सगळ्याच्या सगळं देवाच्या जवळ लावायला सांगितलेलं आहे. याला म्हणतात एकादशी. एकादशी या शब्दाचा अर्थ की 11चे 11 इंद्रिय भगवंता जवळ लावायचे आहेत. आणि हे मन सुद्धा देवाजवळ लावायला पाहिजे. मन फार चंचल आहे. चंचल मनाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करावे लागतात, आणि प्रयत्न करण्यापेक्षाही त्याला कुठला तरी विषय आवडत असतो मनाला. असं मन गपचीप बसणारी गोष्टच नाही आपलं. त्याला एक कुठला तरी विषय आवडतो, तो विषय त्याला आणि सवय लावली की बस. ते तर लहान बाळ असतं ना आपलं, लहान बाळ काय करतं माहितीये का, एका क्षणात चेंडूशी खेळतं, चेंडू सोडून देत आणि त्याला दुसरा खेळ दाखवलाय, चेंडू विसरून जात आणि ते दुसऱ्या खेळात गर्क होतं. थोड्या वेळाने अजून दुसरा काही विषय दाखवला की ते चेंडू पण सोडतो, दुसरा विषय झाला तोही सोडतो, आणि पटकन त्याला मग भात आणि दूध खायची आपल्याला हे लागली की बस त्याला मग काही क्षणभर भात दूध खातो. मग तुम्ही किती त्याच्यात साखर घाला, किती गोड असू दे, एक 4 घास खाल्ले की ते बाळ जे आहे ना, दूध भातापासून सुद्धा परत दुसरीकडे कुठतरी, आणि आजी किंवा आई, त्याची मावशी, आत्या, जी कोणी असेल ती मागे मागे, अरे एवढा घास खा ना, नाही, संपलं त्याचं चित्त, तिथलं लक्ष गेलं. म्हणून आम्हाला देवावर किंवा आत्म्यावर लक्ष केंद्रित करायचं त्या बालमनाचा. बाळक जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरतं, खेळतं, एका ठिकाणी त्याची स्थिरता नाहीये, चंचल आहे, तसं आपलं मन बाल स्वरूपाचं आहे. परंतु बाळ जसं दुडदुड दुडदुड धावतं ना, इकडून तिकडे तिकडून इकडे, तसं आमचंही मन दुडदुड दुडदुड धावतं. घटकेत काय म्हणताय, मी आता इथं पाहिजे, घटकेत म्हणत आहे मी दिल्लीला पाहिजे, घटकेत म्हणत आहे मी विदेशात कुठेतरी जायला पाहिजे, घटकेत म्हणते मी अंतराळात जाऊन यायला पाहिजे. ज्याला ज्याला जशी जशी बुद्धी असेल किंवा जसजशी त्याची कुवत त्याने डेव्हलप केलेली असेल, त्याप्रमाणे त्याच्या इच्छा आकांक्षा वाढत जातात. एखादा भाविक असेल तर तो म्हणणं इथे कंटाळा आला, जरा पंढरपूरला जाऊन यायला पाहिजे. एखादा म्हणेल की मला काशीला जाऊन यायला पाहिजे. ते आता आपण उदाहरण काय घ्यायचं, तो त्याचा विषय आहे. तर हा जो सगळा प्रकार आहे ना, हे ज्यावेळेस असा भावी बघा तुम्ही, आम्ही त्यावेळेस जातो ना कुठे असं कर्म करताना, तर ते आपोआप विकर्म होतं. आणि कर्म काय तर आसक्त होऊन केलेली जी गोष्ट असते ती कर्म आपल्याला बाधक ठरतं. भगवान एवढंच सांगतायत. म्हणून त्यांनी मग अयाचित वृत्ती किंवा मग ह्या यज्ञ करायचा तर यज्ञाचं साधन स्त्रुवा ही तर ब्रह्मच आहे. स्त्रुवा ही ब्रह्म आहे. म्हणून आपण यज्ञाच्या पात्रांना पाय लागू देत नाही, आपण असं फेकत सुद्धा नाही, कारण ते देवाचं आहे. देवाचं पळी भांड असेल पूजेचं, त्याला लात लागली नाही पाहिजे, पाय लागला नाही पाहिजे, ते ओलांडलं नाही गेलं पाहिजे, देवाचं आहे. आणि देवाचं एकदा ह्या वस्तू ओलांडायच्या नाही, त्याला पाय लागू द्यायला ही सवय लागली, मग प्रत्येक गोष्ट न ओलांडता आपल्याला जीवनात जगायला आली पाहिजे. कुठलीही वस्तू ओलांडून जायचं नाहीये, कारण का तर तो दोष लागतो. आपण ऐकले नाही ना कधीतरी, ते पिवळं वस्त्र, त्याच्यात धान्य बांधलेलं असतं वगैरे, कोणी कोणी काय ओवाळा, तुकडा, आकडा काय असेल त्याला नाव भिन्न भिन्न, प्रत्येक दर 10 मैलाप्रमाणे वेगवेगळे, आणि ते ओलांडलं गेल्यावर काय होतं, आपल्या अंगावर पुळ्या येतात. असं फार जुन्या लोकांचा एक समज, आणि ते सत्य आहे. किती विज्ञान पुढे गेलं असेल तर एखादी गोष्ट ओलांडल्यानंतर त्याचे गुण आणि दोष आपल्याला लागतात, आपलेही गुण दोष त्याला. पण कुठलीच वस्तू ओलांडून जायची नाहीये, तर ती बाजूला सारायची, न रस्ता मोकळा करून पुढे जायचं असो. तर मग ही आपल्याला अशी सवय लागते. म्हणून स्त्रुक काय आहे तर ब्रह्म आहे. त्यामध्ये घेतलेलं तूप किंवा स्त्रुवामध्ये स्त्रुवा आहे आणि स्त्रुक आहे. तर स्त्रुकामध्ये काय आहे तर आपल्याला हवीर द्रव्य घेऊन, आणि गुरुजी कधी कधी सांगतात सुरुवातीला जी गणेश वरावती असते ना, ते आपलं जे म्हणजे मोठी पळी असते, थोडक्यात सांगायचं तर एक छोटी पळी असते आणि एक मोठी पळी असते. तर त्या मोठ्या पळीमध्ये काय करतात गुरुजी, हवीर द्रव्य घेतात, दुर्वा वगैरे घेतात, एकत्र घेतात आणि सांगतात गणपतये नमः स्वाहा, गणपतये इदं नमः. नंतर आपल्याला विविध होम करायचे असतील, विशेष हवन करायचं असेल, मग फळाचं हवन असेल, तर ती मोठी पळी जी असते ना थोडीशी,
तर ती यज्ञीय भाषा जी आहे आपल्याला पटकन लक्षात येणार नाही. तर त्याच्यामध्ये ते फळ ठेवलं जातं, त्याच्यावर तूप टाकलं जातं, कधी गुगुळ ठेवलं जातं त्याच्यावर तूप टाकलं जातं, कधी खारीक ठेवली जाते त्याच्यावर तूप टाकलं आणि मग त्याने ती आहुती द्यायची. कारण छोटी पळी त्याच्यात फक्त तूप बसतं, त्या सगळ्या वस्तू बसणार नाही आणि त्या वस्तू हाताने न टाकता त्या पवित्र पात्रांनी टाकायच्या आहेत. म्हणून ते पात्र काय आहेत भगवान म्हणले तेही यज्ञ आहेत, त्यातलं द्रव्य जे आहे तेही ब्रह्म आहे, ते पात्र जे आहे तेही ब्रह्म आहे, त्यातलं द्रव्य आहे तेही ब्रह्म आहे. तूपही ब्रह्म, भातही ब्रह्म, टाकणारा हातही ब्रह्म, त्या हाताला ज्या शरीराला जोडले ते शरीरही ब्रह्म, हवन करणारा यजमानही ब्रह्म आणि त्या ठिकाणी असलेला तो ब्राह्मण वेद म्हणणारा तोही ब्रह्मस्वरूप, सगळेच ब्रह्मस्वरूप आहेत. असं भगवंतांनी नाना प्रकारचे उदाहरणं आपल्याला सांगून आणि हा विषय इथपर्यंत आणलेला आहे. मग भगवान म्हणतात की दैवमेवा परे यज्ञम योगिना पर्युपासते ब्रह्माग्नाव परे यज्ञम यज्ञेनैवोपजुह्वते. आता काय म्हणलं आहे भगवंतांनी की कुणी कुणी आणि इंद्र अग्नी इत्यादी देवांची पूजा करून आणि त्या त्या गोष्टी आपल्याकडे आपल्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि कुणी कुणी काय म्हणताय एक नाम केशव देवाला धरा, फक्त परब्रह्माला कृष्णाला धरा, सगळं काही आपोआप आपल्या मनासारख्या घटना आपोआप घडतील. कृष्ण देईल की आज्ञा इंद्राला, या भक्ताला अनुकूल हो, चलो माझी आज्ञा आहे तुला. आपल्याला कोणाकोणाला धरावं लागेल? इंद्र वरुण इत्यादी जे छोटे छोटे आहेत ना, का आमच्याकडे जर एकदम पंतप्रधानांची जर हॉटलाईन आमच्याकडे उपलब्ध असेल तर आम्हाला मुख्यमंत्र्याला, आमदाराला, नगरसेवकाला यांना धरायची गरज पडेल का? हो, त्यांचा माणूस आहे, ते सगळे म्हणतील चला यांना मदत करा, यांना मदत, नाही तर मग तिथपर्यंत जाईल बरं का. पंतप्रधान ऑफिसला जाते, पीएम ऑफिसला जाईल यांचा रिपोर्ट आणि मग आपल्याला तिकडून मेमो येईल. सगळे बाकीचे काय करतात मग? त्यांचं माणूस आहे, हा कधी चुकणार नाही, त्याला सगळे अनुकूल आहे की नाही, तर त्याला हा नगरसेवकाला धरायची गरज आहे का आमदाराला धरायची गरज आहे, एखाद्या आणि अध्यक्षाला धरायची गरज नाही, एकदम वर. तसा भगवान सगळ्यात वरची अथॉरिटी आहे, सुप्रीम अथॉरिटी. आत्म्याचा जर चिंतन करणारा जीवात्मा असेल तर त्याला ह्या बाकीच्या गोष्टींची गरज नाही की मला हे मिळायला पाहिजे, मला ते मिळायला पाहिजे. मग असं ज्यावेळेस तो आत्म्याच्या निमित्ताने जो कर्म करतो, हालचाल करतो, ते विकर्म आपोआप होऊन जातं आणि आत्मा न समजता, आत्म्याला न जाणता देह म्हणजेच मी आहे असं समजून जे कर्म करतो ते कर्म बनतं, ते त्याला बाधक ठरतं असं भगवान आणि थोडक्यात सांगतात. आता आणून छोटे छोटे 2 यज्ञ आहेत, त्याचीही माहिती भगवंताने पुढच्या श्लोकामध्ये दिलेली आहे. श्रोत्रादीन इंद्रियान्ये संयमाग्नेषु जुह्वति शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्नेषु जुह्वति. अन्य दुसरे कोणी योगी काय करतात? श्रेय साधनांचे अनुष्ठान करणारे जे आहेत ना, ते काय करतात? श्रोत्रादी इंद्रिय आणि हा 5 इंद्रियांचा आणि हा जो सेटअप आहे ना सगळा 5 इंद्रियांचा आपल्याकडे सेट आहे सगळा छानपैकी. हा देह म्हणजे काय आहे? 5 इंद्रियांचा सेट आहे हा. तसा सोफा सेट असतो की नाही, तसा आत्मा बसण्यासाठी हा सेट आहे उभा केलेला, याच्यात आत्मा बसवलेला आहे. खूप सुंदर दिसतो तो, खूप सुंदर कर्म करतो. आणि त्या सोप्याकडे जर सोप्याची काळजी घेतली नाही तर तो फाटतो, तुटतो, खराब होतो, बसल्यावर आपल्याला आनंद मिळत नाही. तसा आपण इंद्रियांचा संघात जो सेट आहे हा जर बिघडवला तर आत्मा पण त्या ठिकाणी त्याच्यातनं असा भास होतो आपल्याला की बिघडलंय काहीतरी. खरं म्हणजे त्याला कसलीच बाधा नसते, पण असो. तर हा जो 5 इंद्रियांचा श्रोत्रादीन इंद्रियान अन्ये, भगवान म्हटले की अन्य म्हणजे दुसरे कोणी योगी श्रेय साधनांचे अनुष्ठान करणारे काय करतात? श्रोत्रादिनी इंद्रियानी म्हणजे श्रोत्राधिक इंद्रिय जे आहेत, आपले कान, डोळे इत्यादी जे आपल्याला 5 इंद्रिय दिलेले आहेत आणि 5 इंद्रियांचा 5 प्रकारचा संयम निग्रह हेच अग्नी आणि त्यामध्ये होमिता संयमाग्नी. आता तो अग्नी कुठला आहे? संयम अग्नी आहे. आपल्या वाणीवर आपलं नियंत्रण असलं की बस आपण तो होम पूर्ण केला. संयम ठेवायचा, एकदम एक्सप्रेस होऊन बोलायचं नाही. हो, लगेच एक्सप्रेस नाही व्हायचं. आपण थोडं शांत विचार, समोरचा बोलला एक क्षणभरासाठी तरी विचार करा तो असं का बोलला असेल. आपण त्याचं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच काय करतो तर टोलावून लावतो त्याचा शब्द, मग तोही तिकडून टोलावतो. त्याचा परिणाम काय होतो तर आपल्या साध्या भाषेत भांडं लागतं आणि चांगला स्फोट होतो, भांडी फुटायची वेळ येते. म्हणून त्यावेळेस संयम अग्नी हवा आहे. बाकीचे काय करतात? योगी लोक
योगी लोक असे करतात, अहो आम्हाला राग आलाय पण हात उचलायचा नाही, हात तसाच ठेवायचा आहे, तोंड उघडायचं नाही, तोंड बंदच ठेवायचंय, शांत बसायचंय. आणि ते बसताना सुद्धा संयमितपणे, असा आता नाईलाज हो काय करावं असं नाही, मनपूर्वक त्याला, आणि ते करण्यासाठी अभ्यास करावा लागतो खूप, ते करण्यासाठी अभ्यास करावा लागतो खूप. मनोरूप संयमात इंद्रियांचा होम करायचा आहे, म्हणून तेथे त्याला अग्नी म्हटलं आहे. बाह्य व आंतरी इंद्रियांचा मनात प्रत्याहार करतात, याचाच असा भावार्थ आहे. हा तिसरा संयम यज्ञ म्हणतात याला. संयम, पेशन्स. ज्याच्याकडे पेशन्स आहेत ना तो खूप पुढे जातो, ज्याच्याकडे पेशन्स नाही त्याचे काय होतं, त्याची त्रिधा त्रिपट होते. एक साधं सोपं सुटसुटीत उदाहरण द्यायचं असेल ना, तर कुठलीही गोष्ट ज्या वेळेस आपल्याला प्रतिकूल असते ना त्यावेळेस माणसाने पेशन्स ठेवावे लागतात. आता क्रिकेटच्या भाषेत बोलायचं असेल, बॉल जर स्विंग होत असेल तर तो बॉल जोपर्यंत स्विंग होतो तोपर्यंत बॉल सोडून देण्यातच महत्व आहे. आणि आग्रह करून, हट्टीपणा करून जर बॉल भिरकवायचा प्रयत्न केला, विकेट जाणार. एक तर तुम्ही बोल्ड होणार इनर एज लागून किंवा आउटर एज लागून, विकेट किपर, स्लीप, गली इत्यादी जे फिल्डर ठेवलेले आहेत तिथे तुमचं कॅच जाणार. म्हणून सुनील गावस्करने एक गाणं म्हणलेलं, जीवन म्हणजे क्रिकेटर राजा, जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. आणि जो संयमाने वागला ना तो जिंकला, आणि ज्याने संयम सोडला. म्हणून आपण काय म्हणतो, आपल्या कॉमेंट्री वगैरे ऐकली ना तर आपल्याला हे समजतं की सो मच पेशन्स इन दॅट बॅट्समन, म्हणून त्याने सेंचुरी जास्ती काढल्या. बघा, संयम ज्याच्याकडे आहे त्याच्या सेंचुरी जास्ती आहे, ज्याच्याकडे संयम नाही त्याच्याकडे काय आहे, घरचा रस्ता आहे पावेलियनचा, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम. संयम असला तर तुम्ही उंच उंच स्थानावर जाता. म्हणून मग काय करायचं आहे, त्या इंद्रियांचा संयम. त्यानंतर अजून कसला आहे, शब्दादीन विषयान. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध या 5 विषय आहेत 5 इंद्रियांचे, आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये आपला काय पाहिजे तर संयम पाहिजे. इंद्रियाग्निषु, इंद्रिय रूप अग्नीमध्ये, आणि काय करत आहेत, त्याचा हवन करत आहेत. बस हे केलं की आपोआप आयाची वृत्ती जागृत होते. बस काही नाही, हे सोपं आणि सुटसुट, म्हणजे आपलं इंद्रिय, मन हे सगळं ताब्यात ठेवायचा आणि आपण प्रयत्न करायचा आहे. बस बाकी काय करायचं नाही. श्रोत्रादी इंद्रियांनी अनिषिद्ध विषयांचे ग्रहण करणे याला ते हो मानतात. अनिषिद्ध विषय जे असतील ना त्यांच्याकडे चिंतन नाही करायचं. हे चिंतन केल्याने एकाचा घात झाला होता पुराणामध्ये, असे कितीतरी आहेत, पण भागवतातलं लक्षात राहणारं उदाहरण एक आहे, आणि ते म्हणजे काय, आजामेळाचं उदाहरण. षटकर्म करायचं, स्नान, संध्या नित्य नियमाने करणे, अध्ययन, अध्यापन, प्रतिग्रह आणि दान, हे षटकर्म ब्राह्मणाचे आहेत. तो अजामेळ न चुकता करत होता. एक दिवस असाच काही कर्मासाठी बाहेर गेला, आणि येता येता त्याने एका स्त्रीला बघितलंय. ती स्त्री शूद्र होती, आणि शूद्र मनुष्याबरोबरच आणि मद्यपान इत्यादी सगळं करून आणि विहार करत बसलेले त्याला दिसले. त्याला दिसल्यानंतर त्याचं लक्ष तिकडे गेलं. तिकडे गेल्यानंतर त्याचं सारखं चिंतन चालू झालं, मलाही असं करता आलं तर. आणि तो खरंच त्या स्त्रीला जाऊन भेटला. ती स्त्री त्याच्यासाठी, तिचं जीवनच तसं आहे. ती म्हणली, चालेल, मला काय, तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण करा, मी तुमच्या इच्छा पूर्ण करेन. आणि मग तो अजामेळ आपलं षटकर्म सोडून काय करता झाला तर तिकडे जाऊन आणि आपलं सगळंच लयाला गेलं विचारायचं अजामेळाचं. पुढे साधू वगैरे येतात याचना करण्यासाठी, माधुकरी मागण्यासाठी, आणि मग ते त्यानंतर त्याला एक छोटासा उपदेश करतात, नारायण नावाचा उपदेश करतात. तो परत त्यातून परत बाहेर पडतो आणि भगवंतमय होतो. तो भाग कथेतला आहे आणि तो जीवनाचाही पण आहे. मनुष्य एक आहे, कोण आहे, वाल्याकोळी आहे. वाल्याकोळी काय करत होता तर त्या ठिकाणी हत्या करत होता. असं म्हणतात की त्याचे कितीतरी रांजण भरले होते. एकाला मारले की खडा त्याच्या, असे रांजण भरले त्यांनी एकामाग एक. नारदांची भेट झाली, आणि नारदांच्या भेटीनंतर त्याच्या जीवनाचा कायापालट झाला. जा घरी जाऊन एकदा विचारून या म्हणे, तुम्ही कशासाठी करता. कधी कधी आपण आपल्या मनाला प्रश्न विचारायला हवाय की मी एवढे इंद्रिय पळवतोय, धावतोय, करतोय सगळं, पण हे सगळं करण्याचा मला फायदा होतोय का काही? कशासाठी हे सगळं गोळा करतोय? अहो, तुम्ही जे जे कर्म करताय ना ते सगळी कर्म तुम्हाला बाधक ठरणार आहे भविष्यात. भविष्यात म्हणजे 2 वर्षांनी, 10 वर्षांनी नाही, जन्मानंतर, जन्माच्या अंतरानंतर बाधक ठरणार आहे सगळी कर्म. तुम्ही काय काय वाम मार्गाने सगळे कामं केले, सगळ्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. पण त्यावेळेस
मग आपण काळजीने अगदी निश्चितपणे आणि काळजीपूर्वक या सगळ्या विषयांमध्ये बसून या इंद्रियाच्या संघात आला आणि आपण थोडस संयमित ठेवायला हवंय. मग संयमित करता 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 आपण बरोबर विकर्माकडे जातो. कर्म आपल्याला बाधक ठरत नाही. अर्जुनाला आणि भगवान सांगताय. अर्जुनाला भगवान खूप सोप्या आणि सुटसुटीत भाषेत सांग. अनेक एक यज्ञ आहे म्हणून तुला सांगतो. सर्वाणि इंद्रियाणि कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्वते ज्ञानदीपिते. दुसरे काही साधक काय करतात? सर्व इंद्रियांचे कर्म, प्राण अपान वायूंची कर्मे विवेक ज्ञानाने प्रदीप्त झालेला आत्मसंयम रूप योगाग्नेमध्ये होमाने टाकतात. ज्याप्रमाणे तेलाने दीप जसा प्रदीप्त करतात त्याप्रमाणे विवेक विज्ञानाने उज्ज्वल भावात प्राप्त केलेल्या योगाग्नीत इंद्रिय कर्मे प्राणकर्मे यांना कोणी अत्यंत लीन करतात असा याचा भावार्थ आहे. त्यांना त्यात मिळवून सोडतात आणि सर्व व्यापारांचा निरोध करून आत्म्यामध्ये चित्ताचे समाधान करीतात. आपण केलेलं कर्म कसं करत आहोत त्याचं बारीक लक्ष ठेवलं की आपल्याला बरोबर त्या ठिकाणी आणि ज्ञानाकडे आपली बरोबर प्रवृत्ती वळते. ती मूर्ती धातूची नाही तर प्रत्यक्ष सगुण रूपात आहे एवढा भाव ठेवला काय परिणाम होतो? खूप जबरदस्त परिणाम होतो भगवत भक्तांना. कसं आहे आपल्याला जोपर्यंत आपण त्या गोष्टीला आणि पात्र जमत नाही ना ठरत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते समजणं शक्य नाहीये. एक साधू होते त्यांना मूल बाळ नव्हतं. लग्नच झालेलं नाही तर मूल बाळ होईल कुठून? वृंदावनात बसलेले साधना करा. दुसऱ्या साधूंशी चर्चा करतात. बाकीचे काही साधू कोणी ग्रहस्थ आहेत कोणी ब्रह्मचारी आहेत सगळे एका ठिकाणी जमले होते. त्यांनी चर्चा करता करता सांगितलं साधना ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस मन अतिशय शांत आणि अतिशय सुलभ असतं. परंतु साधना सोडली की मन जरा विक्षिप्तपणा करतं. काय करायला हवं याच्यासाठी? मला मुलबाळ नाही म्हणून असं अंतिम समयाला तर मला थोडस कसं कधी हा विक्षिप्तपणा आलाय की किंवा काय नेमकं काय झालंय? ते म्हणले की नाही तसं काही नाही म्हणे. मुलबाळ नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे म्हणे. पाशच नाही तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला देवापर्यंत जायला खूप सोपा रस्ता आहे म्हणे. मन विक्षिप्त होतं पण साधनेचे 1 तास 1.5 तास गेला इतर वेळेस मन सारखं विक्षिप्तपणा करतं. ते म्हणले एक साधा सोपा उपाय म्हणे काय? तुम्ही कृष्णाला आपला मुलगा माना. काय गंमत. अरे ठाकूरजी आहे ना ज्याला आपण आता अभिषेक करणार आहोत एकादशीच्या दिवशी त्याला आपला मुलगा माना म्हणे. आणि तुम्ही यशोदा व्हा. तुम्ही साधू नका राहू. तुम्ही यशोदा व्हा. पण तुम्ही त्याला सजवताना त्याला स्नान घालताना त्याची पूजा करताना जेवढं प्रेम तुम्ही कराल ना. यशोदा कशी केली आहे? यशोदाने कशी विणी घातली असेल जावळाची त्याच्या. हा भाव ठेवा. यशोदाने त्याच्या गालातले कुंडलांना कसा हात लावला असेल पण तुम्ही त्या ठाकूरजीला कुंडल पण करा. मग त्याचे कुंडल रोज स्वच्छ करत चाला. जसं बाळाच्या कानातले कुंडल कशी आई स्वच्छ करते. नको घाण अडकायला कुठे. छान आहे ना माझं बाळ. कानात काही व्हायला नको इन्फेक्शन नको व्हायला. फिरव देते. कान कुठे आहे खराब. तर देवाचं करताना इतकं प्रेम करा मग बघा म्हणे काय होतं ते तुम्हाला. असं त्याला सांगितलं. तसं ते करायला लागले. मग साधू परत काही दिवसांनी भेटले म्हणले का हो काय झालं? काय नाही म्हणे फार चांगलं वाटतं आनंद वाटतं. कधीच असं वाटत नाही. असे साधना सोडली असं वाटतं माझा लाला आता काय म्हणत असेल काही मागत असेल का मला माझी आठवण काढत असेल त्याला काही हवंय का? जशी आई सारखा अष्टप्रहर आपल्या बाळाचा विचार करते ना तसं तुम्ही ठाकूरजींचा विचार करू लागले म्हणे. आणि त्याने काय झालंय तर माझं जीवन खूप सफल झालं. मला म्हणजे वेळ कंटाळवाणं वाटतच नाही. ज्यावेळेस मी साधना करत नसतो त्यावेळेस मला असं वाटतं की आता सकाळचा नाश्ता झालेला आहे. सकाळचा नैवेद्य आपण देवाला किती वेळा नैवेद्य दाखवतो? वर्षातून 2दा-3दा फक्त महत्वाच्या सणाच्या वारात. रोज रोज दाखवायला हवा. रोज किती वेळा? 1दा की 2दा? जेवतो किती वेळा? त्यावेळेस नको दाखवायला देवाला नैवेद्य. देवा आता हे केलंय मी तुम्ही पण वास घ्या मी पण खातो. होतं आमच्याकडून असं. कोणी कोणी म्हणाल आम्ही शिळच खातो मग कसं काय दाखवायचं? दुपारी खाल्लेलं असतं. भगवान म्हणतात शिळ खाऊ नका. काय गंमत आहे. 1 रात्र गेली 12 तासाच्या नंतरचं शिळ खाऊ नये असं भगवान गीतेत सांगतात. आणि भगवत भक्तांनो सायन्सने सिद्ध केलेलं आहे जेवढं अन्न जास्ती शिळ होतं त्यात शुगर क्रिएट होते. विज्ञानाने सिद्ध केलंय. तुम्हाला जर डायबेटिक व्हायचं नसेल तर ताजं खा. शिळ खाऊ नका. विज्ञान सांगतं. डॉक्टर सांगतात शिळ खाऊ नका. विज्ञानाने सिद्ध केलं. भगवान 18व्या अध्यायात 17व्या अध्यायात आहार कसा असावा. 1 रात्रीचा आहार घेऊ नये आणि शिळ कधी खाऊ नये. त्याच्यामुळे आपली बुद्धी डल होते. डलनेस येतो. खरं सांगा
महिला कोणतं खातात? शिळच. शिळ्या पोळ्याच इतक्या करून ठेवतात बिचाऱ्या. अरे तुला हिशोब समजत नाही का? म्हणे आज काय करावं, शेळ्यातच झालं, मग तू करतीच कशाला ना, हिशोब कर ना की आज किती शिल्लक आहे आपल्या टोपलीत, आपण सगळेजण साधारणपणे किती खातात तेवढंच अन्न करा ना. उगाच आपले इथं 10 पोळ्या शिल्लक तरी 15 पोळ्या, 15 4च पोळ्याची कणी भिजवली 15 झाल्या. कशा झाल्या 15 काय माहिती? रिद्धी सिद्धी प्राप्त झाली असं तिच्या नाही का? आहे ना सत्य. प्रत्येक घरातली घटना ही. गीता वाचा, त्याच्यात सांगितलं शिळं खाऊ नये. आणि बाईचा हट्ट असतो, मला शिळं आवडतं मीच खाते. काय गंमत. आणि म्हणून तिची बुद्धी म्हणावी तितकी शार्प नाहीये. आता परत कोणी कोणी याच्यावर चर्चा करतील, बाया जास्त शार्प असतात, पुरुष तर डल असतात. त्याच्यावर आपल्याला काही बोलायचं नाही. मी फक्त ग्रंथावरच होतं, घरातलं काही मी जास्त सांगू शकत नाही. पण हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे, शिळं खायचं तेवढं करायचंच नाही. एक अर्ध्या पोळीची भूक राहिली तरी चालेल. आणि पुरुषांनी सुद्धा चिडचिड करू नये अर्धी पोळी कमी पडली तर. कारण आपल्याला शिळं खायचं नाही तर तेवढंच बस. छान असं तर झालं. म्हणून माझा खूप छान वेळ जातो. मी सारखा विचार करतो, आता देव माझ्या ठाकूरला भूक लागली असेल, मग आता काहीतरी करायला हवं. माझ्या बाळाला भूक लागली असेल, यशोदाचं मन मला मनात लावलं. आणि असं करता करता त्या वृंदावनच्या आश्रमामध्ये कुठून तरी बातमी आली, काशीला जायचा योग आहे. ज्यांना ज्यांना जायचं असेल त्यांनी काशीला चला, आपली नावं नोंदवून घ्या, काय काय बरोबर घ्यायचं ते सगळी सूचना आली का एवढं एवढं घ्यायचं आणि अशा अशा प्रकारे काशीला प्रवास करायचा आहे. फार आणि महत्वाचा योग हा पर्व का साध्य झालेला. त्या साधूच्या मनात विचार आला, आता आपलं जर मूलबाळ नाही, कुणी नाही, काही नाही, तर आपण काशीला जायला काय हरकत आहे. म्हणून तर साधू काशीला निघाला. परंतु त्याला ठाकूरची एवढं वेळ लागलेला आहे, इतका वेळ लागलेला आहे. त्याने त्या दिवशी निघायचं ना, त्या दिवशी आपलं नाव नोंदवलं, सगळं काही झालं, सगळं झालेलं आहे. सगळं झाल्यानंतर तो त्या दिवशीची सकाळची पूजा ठाकूरची जी करायला गेला का, ठाकूरजींची पूजा केली. आणि जसं आपण आपल्या मुलाशी, आपल्या सुनेशी, आपल्या भावाशी संवाद साधतो ना, तसं त्या ठाकूरला रोज संवाद साधायची सवय लागली. कारण यशोदा झालाय ना, म्हणून त्याला तो संवाद साधण्याची. आणि मग त्या भगवंताला आपण रोज विचारणार, देवा कोणते कपडे घालायचे बोला. आपण आपल्या मुलाला विचारतो ना, कोणता पाहिजे बाळा तुला, कोणता आवडतो ड्रेस, आज काय करू तुला खायला, नाश्त्याला काय करायचं, दुपारच्या जेवणाला काय करायचं, सायंकाळी जेवायला काय काय जेवशील बाळा, किती जेवशील. तसं देवाशी बोलता आलं पाहिजे महाराज आम्हाला, मग विकर्म होईल आमचं. इतका आत्मा परमात्मा इतका एकरूप आणि संलग्न झाला पाहिजे. त्या साधूने विचारलं तर काय करावं. त्या ठाकूरजींची पूजा केली, त्याला रोजच्या नित्य नियमाप्रमाणे माखन मिश्रीचा भोग लावला. म्हणजे खडी साखर आणि लोणी सगळं देवाला जेवढं आवडतं, पंचखाद्य वगैरे जे काय आहे ना, ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं देवाला नाही दाखवलं. आणि डोळ्यात पाणी आले. सांगितलंय, बाळा ठाकुरजी अब 4 दिन तो हमारी मुलाकात नहीं होगी क्योंकि मैं काशी जा रहा हूं. ठाकुरनी त्या वृंदावनाच्या या साधूने त्या ठाकुरजीने सांगितलं, ठाकुरजी अब हमारी मुलाकात नहीं हो सकती क्योंकि मैं काशी जा रहा हूं. आणि सासू आणि तो तिथं नाक घासून देवापासून उठणार तेवढ्यात त्या मूर्तीतला हात, जो लड्डू गोपाल जो आहे ना, त्यातला प्रत्यक्ष सगुण रूपातला हात आला, हात बाहेर आला. आणि त्या साधूचा हात धरला त्याने, सांगितलं, बाबा मुझे छोड़ के मत जाओ ना, मुझे छोड़ के मत जा. इतना लाडला पण कौन करेगा, आप जाए निकल जाएंगे काशी को. त्या साधूला राहवलं नाही आणि साधूने काशीला जायचं स्थगित केलं. नाही गेलं देव. पण सर्वाणी इंद्रियानी कर्मानी प्राणकर्मानी चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुभते ज्ञानदीपिते. इतकं सवय लावावी आपल्याला, इतकी सवय लावावी की बस त्या योगाग्नीमध्ये आपली इंद्रिय कर्मे, प्राणकर्मे आणि संपून जातील. अहो जेव्हा आपण दुसऱ्याच्यासाठी काही करायला जातो ना, तरुणांना अनुभव आहे, आपणही तरुण होतच की, जेव्हा दुसऱ्यासाठी काही करायचं असतं ना, तेव्हा स्वतःच काय आहे ना विसरायला होतं की नाही. आता द्या सोडून, आपल्या काळात नव्हतं असं काही होतं. लग्न ठरलं मग 7 दिवस गप्पा, चॅटिंग होत. असा समय आपल्याला बोलायला सुद्धा वेळ नव्हता ना. बायको जर बाळणपणाला गेली ना, तर जेव्हा निरोप येईल ना, मुलगा झाला का मुलगी, तेव्हा त्या बायकोला भेटायला जायचं. ती सुद्धा घरातले लोक म्हणले जा तर
नाही बरोबर असंच होतं ना, का असं होतं नाही, तुम्हीच पाहिजे याला, तुम्हीच पाहिजे त्याला, सोनोग्राफीला तुम्हीच चला, तुमच्याशिवाय मला कुणीच नाही, मी तुमच्याशिवाय जाऊच शकत नाही, आणि तुम्हीच पाहिजे. सासू कधीच जात नाही बिचारीला हॉस्पिटलमध्ये, पण नवरा तिचा नवरा ती दोघ जण जातात. त्यांना काही समजत नाही, ते डॉक्टर जे सांगतील त्याला हो हो म्हणत राहतात बिचारे. आणि मग काय डॉक्टर सांगत पहिल्या दिवसापासून बेड रेस्ट, हालायचं नाही, हालचाल करायची नाही. आहेच मग 50, 60, 75 हजाराला बेड रेस्ट. उसने बोला है कभी हलना नहीं, बेड के ऊपर नीचे उतरना ही नाहीये. अरे आम्ही बघा आपल्या जीवनातल्या पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आठवा. तिने 2-2 अंड्याच्या खेपा पाणी भरले हो बाळांतीन होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत, नाही आदल्या सेकंदापर्यंत, आणि बोलता बोलता बाळांतीन झाली. काही तिला सीझर कामाला रेअर केस मध्ये सीझर होत होता ना पूर्वी, नव्हतंच. कसं काय होत होतं, आणि आता रेअर केस मध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते. विज्ञान पुढे गेलं आपण म्हणतो. ती पण म्हणते मला नाही सहन करायची ताकद, घ्या कापून, घ्या बाळा बाहेर काढून, घाला टाकेन, झाली मोकळी. असं आपल्याला त्याच्यावर जास्ती लांब नको बोलायला, आपला अधिकार पण आपला वेळ पण पुरणार नाही मग त्याच्यावर बोलायला गेलो तर. नाही गेले हो साधू, नाही गेले तिकडे, तिथेच राहिले. लालाला बस त्याचे लालन पोषण करायचं. आणि साधूंचा अंतकाळ जवळ आला, आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर प्राणांत झाला एक दिवस. आता साधू मूल बाळ नाही, बायको नाही, कोणीच नव्हतं, ज्ञाती बांधव नाही कोणी. याच कर्म कोणी करायचं. सगळे साधू काशीहून इकडून तिकडून परत फिरून तीर्थाटन करून आले. हे साधू काही दिवसानंतर देहांत झाला त्यांचा. देहांत झाल्यानंतर आता त्यांना अग्निसंस्कार नीट विधिवत करायला हवा, म्हणून आश्रमातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ जे कोणी साधक होते त्यांनी सांगितलं चला एका शिष्याने यांना अंत्यसंस्कार यांचा करायचा, म्हणून त्यांना स्मशानात नेलेलं आहे. नित्य नियमाप्रमाणे आपलं जे नैमित्तिक कर्म असतं ना स्मशानाचं, ते सगळं झालं. आणि त्याला ती चिता वगैरे रचली मंत्राग्नी देण्यासाठी. तिथे ते गुरुजींनी त्या सांगितल्या ऋषींनी त्याप्रमाणे दर्भाची काडी आणली, तिथे त्या यमाच्या नावाने आणि नाव लिहिले, तिथे आहुती दिली, तिथे तो देह ठेवणार. सगळं रचलं, सगळं झालं, चिता रचून तयार झाली. त्या याने अग्नी पण प्रज्वलित केलाय कोणी, त्या शिष्याने, आणि अग्नी तिथे ठेवणार आणि झाला संस्कार कर. तेवढ्यात एक 7-8 वर्षाचा मुलगा ओरडत आला, थांबा हो थांबा हो थांबा हो. म्हणे काय, तर म्हणे माझ्या बाबांना काशीची गंगेचं पाणी आणलंय मी. एक 8 वर्षाचा मुलगा दूर धावत आला, डोळ्यात अश्रू आहेत, माझे बाबा गेले बाबा गेले. त्याने ते काशीचं गंगाजल आणलं आणि त्यांच्या मुखामध्ये अंतिम जी द्यायची ना उदक अंजली ती दिली. आणि त्या असलेल्या त्या शिष्याच्या हातातला तो अग्नी घेतला आणि स्वतः अग्नी दिलेला आहे. कशाला, तर त्या चितेला. आणि नंतर पहिल्या दिवशी तिलांजली द्यायची असते, नंतर 9व्या 10व्या दिवशी पण तिलांजली द्यायची असते. रक्षा विसर्जन करायचे तेव्हाही आश्म्याला तिलांजली द्यायची. तिलांजली ज्याने अग्निसंस्कार केले ना त्याने सरते शेवटी तिलांजली द्यायची असते. आणि म्हणून सगळ्यांनी तिलांजली देऊन झाली. आणि ज्याने कोणी हे गंगेचं पाणी आणलं, ज्याने कोणी अग्निसंस्कार कराविला, त्याच्या हातून तिलांजली देण्यासाठी सगळे आश्रमातले साधू आणि शिष्यगण शोधू लागले. त्याला सापडलाच नाही तो अग्नी देणारा. तो मुलगा गेला कुठे, काय झालं, काय झालं, प्रत्यक्ष भगवान त्या मुलाच्या रूपात येऊन आणि त्या ठिकाणी सगळं काम करून गेले. म्हणून आम्हाला काय करायचंय, भगवान म्हटले, तर आम्ही सगळे आमची जीवनामध्ये ज्ञान आणि त्या ठिकाणी असलेले योगाग्नीमध्ये इंद्रिय कर्म प्राणकर्मे यांचा आणि नायनाट त्यामध्ये लीन करायचं आहे. म्हणजे आपल्याला ते कर्म बाधक ठरत नाही आणि आपण आत्मा आणि परमात्मा दोघी एकच आहोत, एकामध्ये विलीन होतो. आणि आपल्याला जन्म मरण आणि या ठिकाणी या ज्या गोष्टी आहेत ना, तुझी म्हणतो ना की नरकात जाईल की स्वर्गात जाईल, की स्वर्ग मिळेल की नरक मिळेल, वर्ण संकर होईल की अजून काय होईल की अजून काय होईल, काही होणार नाही. मी सांगतो त्याच्याकडे लक्ष दे. आणखीन 6 गौण यज्ञ आहेत भगवान म्हणले, ते पण लक्षात घ्या. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ तदा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञाच यतया संशतव्रताः. द्रव्य यज्ञ म्हणजे सत्पात्री द्रव्याचा विनियोग यज्ञाच्या भावनेने जे करतात त्याला द्रव्य यज्ञ असे म्हणतात. आपल्या जवळचं जे द्रव्य आहे त्याचा सत्पात्री विनियोग झाला पाहिजे. आपल्याला मिळालेलं द्रव्य नीट ठिकाणी त्याचा खर्चाने विनियोग झाला आहे. पैसे म्हणून तुला काय करायचं कर, वाटते तसं नाही रे.
जिथे गरज आहे ना त्याच्या तेवढ्याच फक्त पैसा खर्च करायचा आणि योग्य ठिकाणी तो खर्च करायचा आहे. तपयज्ञ, तपश्चर्या करणे म्हणजे तपयज्ञ आहे. तथा अपरे योग यज्ञ, तसे दुसरा योगांगाचा अभ्यास करणे आणि हा योग यज्ञ आहे. स्वाध्याय म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, नंतर ही जी पुराण आहेत इत्यादिकांचा वेदांचा काय करायचं तर अभ्यास करायचा आहे, स्वाध्याय करायचा आहे. अभ्यास आवृत्ती करता तो स्वाध्याय यज्ञ आहे. त्यानंतर ज्ञान यज्ञ, शास्त्रार्थाचा अभ्यास करून शास्त्र ज्ञान संपादन करायचं आहे आणि दुसऱ्यालाही ते ज्ञान दान करून त्यांनाही त्या ठिकाणी तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. तो ज्ञान यज्ञ आहे. आणि ज्यांनी व्रते अतिशय तीक्ष्ण केले आहेत असे यती संन्यासी व्रतयज्ञ करतात. असे नाना प्रकारचे यज्ञ आहेत भगवान म्हटले. या सगळ्या आपल्याला तिकडे जायचंय ना तर हे असे छोटे 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 मार्ग आहेत अर्जुन. पाणे जुवती प्राणम प्राणे पाणम तथा परे प्राणापान गतिर्द्वा प्राणायाम परायणाः. अहो हे वेदांचं अध्ययन करणं आणि वेदांना त्या गुरुकुलामध्ये शिकवणं ही खूप मोठी तपश्चर्याच एक प्रकारची. बरं काय मिळतं बरं गुरुजींना हे सगळं शिकवल्या परत आणि अपेक्षा आहे का त्यांची काही? काय नाही. 12 वर्षांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलगा गुरुजींच्या आज्ञेने घरी आला म्हणजे स्वतःच्या, तो परत नंतर गुरुजींना किती वेळा आठवतो का नाही याच्याबद्दल काही अपेक्षा नाही गुरुजींनी ठेवलेली. आणि दुरून कधीतरी भेटतो. गुरुजींनी सांगितलेले नियम हळूहळू लुप्त होत जातात. शाळेतून आला की घरी आला तिथे मात्र न चुकता स्नान, संध्या, पूजा, अर्चा, जप, जाप सगळं गुरुजींनी सांगितलं तसं सकाळी उठायचं, संता म्हणायची. घरी आल्यानंतर पहिली आई म्हणते, बाळा 12 वर्ष खूप पहाटे उठला, आता झोपत जा निवांत. आलं पाणी फिरलं सगळं. तो म्हणला ना नाही आई मला गार पाण्याचे नाही रे गरम घ्यावं थंडीच दिवस आहे. कोण मोडत नियम आमचे? तर असे कोणी कोणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. कशासाठी तर देवासाठी. अहो याच्यातून त्यांना आत्मा आणि ज्ञान प्राप्त होते. आपण आपल्या ह्या कोपरगावचं जे शुक्लेश्वर मंदिर आहे त्याचे जे आख्यायिका बघितली ती बारकाईने तर कोणाचा मुलगा आहे? शुक्रमुनी, भृगुमुनींचा आणि अंगिरा मुनींचा जीव. दोघांनी उपासना करायची ठरवली आणि कोणाकडे अंगिरा मुनींकडे ज्ञान मिळवण्यासाठी गेले. त्या गुरुकुल पद्धतीमुळे त्यांना तिथं पाहिजे तसं ज्ञान मिळालं नाही म्हणून ते सरते शेवटी बाहेर पडले कवीच्या रूपामध्ये. कवीच नाव त्यांचं. आणि ते बाहेर पडल्यानंतर गौतम नावाचे ऋषी भेटले. म्हणे मला तुम्ही शिकवा. ते म्हणे मी नाही शिकवू शकत कारण तुझे गुरुजी अंगिरा तुझ्या वडिलांनी निश्चित केले, मी कसं शिकवणार तुला? म्हणून मला हे ज्ञान कोण देईल? गुरुंचे गुरु माझ्यापेक्षा श्रेष्ठ शुक्र ह्या अंगिरा मुनीपेक्षा सगळ्याच पेक्षा श्रेष्ठ जे कोण आहे कैलासपती ना भगवान शिवजी त्यांची उपासना करा. त्यांच्याकडून ज्ञान मिळालं तुम्हाला कुठल्या प्रकारचा दोष लागत नाही. गुरूंचा त्याग केल्याचाही दोष लागणार नाही. आणि तिकडे त्यांच्याकडून ज्ञान घेतल्यामुळे ह्या तुझ्या गुरुजींचा अपमानही होत नाही. मी जर तुला ज्ञान दिलं तर तो अपमान ठरेल की तुला माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि अंगिरापेक्षाही श्रेष्ठ जो कोणी असेल तोच फक्त. आणि असं कोण श्रेष्ठ? फक्त शिवजी. सगळ्या देवांचे देव, गुरूंचे गुरु त्यांच्याकडे जाऊन विद्या घेतली. तर हे नाना प्रकारचे यज्ञ आहेत ना. हे कोणी कोणी खूप कठोर अशा प्रकारचं संन्यासी लोक आहेत ना खूप कठोर. आपण हरतालिकेची पूजा करतो ना तर त्या हरतालिकेच्या पूजेच्या आरतीच्या मध्ये वर्णन केलं या पार्वतीने सतीने किती खडतर तपश्चर्या केलेली आहे भगवान शिवजींना प्राप्त करण्यासाठी. म्हणून तिला अपर्णा नाव पडलंय. फक्त पानं खात होती ती, ते पण वाळलेले झाडाच्या आपाप गळून पडलेले पानं खात होते. बाकी काही खायचंच काम नाहीये. हे व्रत करताना देवावर इतकी नितांत आत्म्यावर इतकी. हा धर्म शरीराचा आहे. अन्न ग्रहण करण्याची गरज शरीराला आहे, आत्म्याला नाही. म्हणून मग शरीर आपल्याला साधनेला सुदृढ राहावं म्हणून त्या शरीरासाठी अन्न खाऊ घालायचं आहे. साधन चांगलं ठेवलं पाहिजे. गाडी वापरायची म्हणून तिला ओव्हर ऑइलिंग करावं लागतं, सर्व्हिसिंग करावं लागते 4-6 महिन्यांनी. तिच्याकडे जर लक्ष नाही तर खडखड खडखड आवाज येईल. गाडी जेव्हा पाहिजे तेव्हा चालू होणार नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा बंदही होणार नाही. एकदा चालूच होणार नाही, एकदा बंदच होणार नाही. असे गाडीचे काही प्रकार आहेत. ती वायर ओढ कुठे हेच कर असलं काही करणार. बटन दाबलं चालू झाली पाहिजे, बटन बंद केलं बंद झाली पाहिजे गाडी. पण आपले ही शरीर रूपी गाडी ही नौका जी आहे ही तिकडे जाऊन घेऊन आईला तीरावून पहिल्या तीरावर जाण्यासाठी नौका उपयोगाला येते.
नाही का. नदीच्या अलीकडच्या तीरावर आम्ही आहोत, आम्हाला पलीकडे जायचं तर साधन काय, सुलभ साधन काय आहे, पोहून जाणं हा चांगला मार्ग आहे, परंतु सगळ्यांना जमेल असं नाही. नौकेत बसले की सहज आपला प्रवास होतो, त्रास होत नाही शरीराला फारसा. म्हणजे शरीर रूपी नौका ईश्वराच्या प्राप्तीसाठी आहे, म्हणून ते नाना प्रकारचे यज्ञ प्रयत्न करतात, संन्यासी व्रत करतात, कोणी कोणी शास्त्रार्थाचा अभ्यास करतं, कोणी स्वाध्यायाचा अभ्यास करतं, कोणी योगांचा अभ्यास करतं. याच्यातून साध्य काय करायचं आहे, तर साध्य परमेश्वराला करायचं आहे. म्हणून प्राणायाम करताना सुद्धा आम्हाला हा भाव पाहिजे. सकाळी आम्ही योगासना करत असेल, योग साधना करीत असेल, त्यावेळी आमच्या मनात हा विचार पाहिजे, श्वास मध्ये घेतला तर प्राणवायू आहे, म्हणजे काय आहे, तर माझा ईश्वर या ऑक्सिजन किंवा प्राणवायूच्या स्वरूपाने माझ्या देहामध्ये, कारण वायू ह्या पंचमहाभूतापैकी हे सूक्ष्म रूप आहे ना, हे महाभूत जे वायू, त्यातलं एक रूप माझ्या हृदयात गेलेलं आहे, माझ्या शरीरात गेलेलं आहे, फुफ्फुसात गेलेलं आहे. आता देवच माझ्या हृदयात बंद असला आहे, तर आता मी अल्लाह आहे म्हणून पूरक करायचा आहे, कुंभक करायचा प्राणायाम करताना, कुंभक करताना. आणि हा भाव ठेवायचा की माझा देव माझ्याशी खेळतो आहे. मग आपल्या चेहऱ्यावर आनंद आला पाहिजे योगासना करताना, योगा साधना करताना, प्राणायाम करताना. आणि बाहेर सोडताना माझ्याजवळ, बाहेर सोडताना काय निघतं, विज्ञानाने काय सिद्ध केलं, विज्ञानाने सांगितलं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. कार्बन डायऑक्साईड निरुपयोगी, आपल्याला उपयोगी नाही म्हणून तो बाहेर पडलो, फेकला जातो, उत्सर्जन झालं त्याचं. पण आपल्याला उपयोगी काय नाही, काम, क्रोध, मळ हा जो आहे ना, हा बाहेर फेकायचा आहे, बाहेर टाकलायचा. म्हणून बहिर्कुंभक, पण बाहेर गेलेले परत घाण आपल्या घरात येऊ नये मध्ये, या देहामध्ये, म्हणून मग बहिर्कुंभक. मग प्राणायाम केला की मग आपला आणि देह प्राणाची, देहाची शुद्धी होते, देहाची शुद्धी झाली की आसन सिद्ध होतं, आसन सिद्ध झालं की आपण बराच वेळ एका जागेवर बसू शकतो. हा सगळा खटाटोप कशासाठी आहे, तर आपल्या कर्मातून विकर्माकडे जाण्यासाठी साधन करायचं आहे. तर एका जागेवर बसलो की मग आपल्याला हालायची गरज पडली नाही पाहिजे. भगवत भक्तांनो, साधनाची जी एक नियमावली आहे ना, त्याच्यात असं सांगितलं आहे की आपण एका साधनेला बसलो, जपाला बसलो, पोथी वाचायला बसलो की आपले जे दोन्ही हात आहेत ना, कटी पासून खालच्या शरीराला स्पर्शच नाही झाले पाहिजे. जप करायचं असेल तर आपली नाभीपासून वर जपाची माळ आपली आपल्या हातात असली पाहिजे, नाभीपासून वर. सकाळच्या संध्येत नाभीजवळ, दुपारच्या संध्येत हृदयाजवळ, सायंकाळच्या संध्येत मुखाजवळ, अशी सांगितली जपाची माळ धरायला. आम्ही साधना करताना सुद्धा माळ. म्हणून ऋषी मुनी कटीच्या खाली आपला हात जाणार नाही म्हणून काय करायचे, तर एक छोटीशी अशी आपल्यासारख्या छाटी, पण त्याला तर आपल्या साध्या भाषेमध्ये काय झालं, स्टँड करून घेतलं होतं हाताचा, हात त्याच्यावर ठेवायचा आणि जप. कारण खाली गेला नाही पाहिजे, तो हात खाली नाही गेला पाहिजे, माळ कुठे लागली नाही पाहिजे जमिनीला किंवा झाकलेली पाहिजे, पण गोमुखी मध्ये आणि त्या छातीवर हात ठेवून मग जप करायचा आहे. का आपली देवता असेल ती, शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः, कृष्णाय नमः कृष्णाय नमः, जो आपला इच्छा असेल. हे सगळं करायचं कशासाठी, तर आपला आत्म साक्षात्कार व्हावा याच्यासाठी सगळं करायचं आहे. हा खटाट. अपाने जीवते प्राणम, प्राणे पाणम तथा परे, प्राणापान गती हृद्वा, प्राणायाम परायणा. दुसरे कोणी काय करतात, अपान वायू प्राण, प्राणायाम करतात, क्रमाने पूरक रेचक कुंभ करतात आणि आपला देह शुद्ध करतात, नाडी शुद्धी करतात. नाडी शुद्धी झाली की शरीर लवचिक बनतं, शरीर लवचिक बनलं की आपल्याला भरपूर वेळ साधना करता येते, आपल्याला काही कोणत्या प्रकारचे त्रास होत नाही. अजून पुढे काय करतात म्हणे कोणी, अपरिणीयत आहार, प्राणान पारणेषु जुह्वति, सर्वेप्यते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः. दुसरे किती परिमित आहार करणारे आहेत, वायू भेदात प्राणापानादिकात प्राणामध्येच होमितात. सर्वही यज्ञाला जाणणारे आणि करणारे, आपापल्या साधनाला यज्ञ समजून अनुष्ठान करणारे आहेत. यज्ञाने पापाचा क्षय केले असे होतात आणि यज्ञाने निष्पाप होतात. असा आणि या ठिकाणी मार्ग सांगितलेत भगवंतांनी की कर्म आणि विकर्म याचा न्यास करायचा, संन्यास करायचा आहे. यज्ञ शेतामृत भुजो यांती ब्रह्म सनातम, नायम लोकोस्त यज्ञ भूतम्यम कुरु सत्तम. यज्ञ करून अवशिष्ट राहिलेला जे काय आहे ना, ते अमृत नावाचे अन्न खाणारे मुमुक्ष चित्त शुद्धी ज्ञानप्राप्तीच्या द्वारा नित्य ब्रह्मास प्राप्त होतात. कुरु सत्तम म्हणजे हे कुरु कुलातील श्रेष्ठतम अर्जुना. अयज्ञास एकही यज्ञ न करणारा पुरुषाला हा लोक आणि त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. हा लोक नाही प्राप्त होत, कुठलाच यज्ञ करायचा, काहीच प्रयत्न नाही करायचे, मग कसं काय आपल्याला आणि हा एक एक प्रगती पथावर कसा जाणार म्हणे. सांगितलेले सगळे यज्ञ करून आणि जी काही शिल्लक राहताना यज्ञशास्त्र त्याला अमृत सांगितलेलं आहे, अबभृत. यज्ञातलं उरलेला अवशिष्ट जे असेल त्याचा प्रसाद घेणारे काही काही जण आहेत.
म्हणून भगवत भक्तांना मोठमोठे यज्ञ पूर्वी व्हायचे आणि त्यावेळेस काय करायचे तर यज्ञाला बसलेले यजमान आणि यज्ञाचे जे गुरुजी आहेत त्या गुरुजींनी प्रवाहाच्या आधी अगदी सुरुवातीला, त्यानंतर यजमान, त्यानंतर मग यज्ञवान पत्नी, नंतर मग भाविक अवभृस्नान, त्या गुरुजींचा स्नानाचा प्रसाद त्या पाण्याच्या माध्यमातून आलेला असेल ना तर तो त्या यजमानाला मिळायचा. यजमानाने यज्ञ केलेला आहे म्हणून त्याचा प्रसाद त्याच्या पत्नीला. तिने त्या ठिकाणी 4 दिवस 3 दिवस जो काही यज्ञ केलेला आहे त्याच्यामुळे ती पण समरस झालेली आहे त्या यज्ञाशी. पण त्यांचा समरस झालेला प्रसाद बाकीच्या भाविकांनी, ते कधी 10 मिनिटं आलेत, कधी 15 मिनिटं आले यज्ञाला, फार वेळ बसले, तर त्यांनी त्या प्रवाहाच्या खाली 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 असा आणि काय करायचं स्नानादी कर्म करायचं आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होत आहे तर आपल्याला उत्तम दर्जाची गती प्राप्त होते, आपल्याला बुद्धी प्राप्त होते. हे सगळं असं सांगितलेला प्रकार आहे. तर हे सर्व यज्ञ केवळ काल्पिक नाही तर वेदमूलक आहे असे सांगण्यासाठी भगवान म्हटले एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान्विती तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. अशा प्रकारे आणि बहुत प्रकारचे यज्ञ जे आहेत हे नाना प्रकारचे सांगितले तुला. यज्ञ वेदात सांगितलंय, कर्मजन्य आहेत असे जाणून तू मुक्त होशील. श्रेया द्रव्यामया यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थे ज्ञाते परिसमाप्यते. हे अर्जुना, द्रव्यादी साधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञावरून ज्ञान यज्ञ अधिक प्रशस्त आहे. हे पार्था, सर्व कर्म आणि प्रतिबद्ध न होता ज्ञानात अंतर्भूत होते. शत्रूंना ताप संताप देणाऱ्या अर्जुना, द्रव्यमय म्हणजे द्रव्याच्या साधनाने होणाऱ्या साध्य यज्ञातून ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. येथील द्रव्य हा शब्द स्वाध्यायिकांच्या उपलक्षणार्थ आहे, हे लक्षात घ्यावे. आता अत्यंत ज्ञान, श्रेष्ठ ज्ञान कोणत्या उपायाने प्राप्त होते हे तुला सांगतो. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन सत्वदर्शिनः. ते आत्मज्ञान आचार्यांजवळ जाऊन साष्टांग नमस्काराने आणि त्यांना बंध आणि मोक्षांच्या विषयीचे प्रश्न विचारूनच आणि काय होत आहे त्यांची सेवा शुश्रूषा झाली पाहिजे, त्यांना काही प्रश्नावली विचारली पाहिजे या संदर्भातली. म्हणजे आपल्याला आचार्य आपले सद्गुरू जे कोणी असतील ते आपल्याला छान आणि मार्गदर्शन करून उपदेश करतील आणि त्यांना कधी कधी बंध आणि मोक्ष कसा, त्यातून आम्ही मुक्त कसे होऊ याचेही प्रश्न विचारले गेले पाहिजेत. आणि मग त्यांच्या सेवनेने त्यांची सेवा करून त्यांच्याजवळ राहून त्यांच्या सत्संगामध्ये थांबून आणि आपण काय करता येतं ज्ञानाचा उपदेश करतील आणि त्यानंतर आपला मार्गक्रम हे उत्तरोत्तर प्रगती पथावर जाईल. आचार्यांच्या उपदेशाने ज्ञान मोहनिवृत्ती होते असं ते सांगतात. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यस्य पांडव ते येन भूतान्यशेषेण द्रक्षश्चात् मन्यथो मयी. हे पांडवा अर्जुना, यत म्हणजे जे ज्ञान, ज्ञात्वा म्हणजे संपादन केल्यावर, पुन्हा म्हणजे पुनरपी परत, एवं म्हणजे अशा प्रकारे मोह होऊ शकत नाही, परत नाही मोह होत. मग एकदा ज्ञान प्राप्त झालं की परत मोहाकडे जाणं अशक्य आहे, अशक्य आहे, परत नाही मोहाकडे जात मनुष्य असं भगवान म्हणते. ए म्हणजे त्या ज्ञानाने अशेषण भूत आणि अब्रह्मस्तमपर्यंत भूत आपल्यामध्ये प्रत्येक गाम्यामध्ये आणि मजमध्ये परमेश्वरामध्ये हेच आणि तो पाहायला सुरुवात करतो भगवान म्हटले. असं म्हणून ते आपण आणि त्या ठिकाणी विद्वान लोकांच्या संगतीत बसायला हवं, त्यांची सेवा शुश्रूषा करायला हवी, त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घ्यायला हव्या. अभिचेदशी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तभः सर्व ज्ञानप्लवेनैव विजणं संतरिष्यति. सर्व पापापासून किंवा पाप्यापासून पापकृत्तम अतिशय पाप करणाराही जरी तू असला तरी ज्ञानात लावेल, ज्ञानरूपी नौकेने सर्व पापाला अनायासे तरुण जाशील. पापाचरण करणारा सर्व तो अतिशय पाप करणारा पापकृत्तम ही तरी असलास तरी ज्ञानरूपी नावेनेच आणि काय होशील तर मुक्त होशील. आपल्याला एक कथा श्रुत आहे भगवत भक्तांनो, एक छोटीशी कथा आहे वाली किंवा वाल्या कोळी आणि नारदांची. नारदांचा संगम झाला, नारदाने त्याला युक्ती सांगितली. हे मोठं मोठं तत्वज्ञान नाही सांगितलं त्यांना माहिती, याला जर तत्वज्ञान सांगितलं तर हा बिचारा कोण आहे, हे शूद्र आहे, याला काही फारच ज्ञान नाही, याला जर अशा मोठमोठ्या गप्पा मारत बसलो याला समजणार नाही, याला जे झेपेल त्याच पद्धतीने सांगायला पाहिजे. म्हणजे जर तू घरी जाऊन म्हणजे कशासाठी करतो म्हणजे काय माझी आई आहे, वडील आहे, बायको आहे, पोर आहे त्यांच्यासाठी मला म्हणजे हे सगळ्यांचं पाप तुला फेडावं लागेल एकट्याला, ते नाही. असं कसं, आई वडील माझ्या बरोबर आहेत, बायको आहे, मुलं आहे, तर घरी जाऊन विचारू नाही बरं म्हणे तुला याच्यात कोण कोण मदत करणार आहे. त्याने जाऊन आईला विचारलं, आई म्हणे बाबा मला काय माहिती तू बाहेर कसा करतो, काय काम करतो, कसे उद्योग करतो, कशा पद्धतीने पैसे आणतो घरात, मला काही कळलं नाही, ते तुझे तू बघ बाबा, मला नाही काही सांगता येणार. वडिलांना विचार, वडील म्हणे तुला काही सांगितलं मी चोऱ्या माऱ्या करून,
लूटमार कर, नाही सांगितलं. कशाला करतो? झाला हातबल झाला. त्याला वाटलं आता बायको तर नक्की आपल्याला म्हणणार की मी कायम तुमचीच आहे, तुमच्या बरोबर राहील, तुमच्याशिवाय श्वास सुद्धा घेऊ शकणार नाही वगैरे वगैरे, ह्या मोठ्या वल्गणा करणारी. तिला विचारलं का ग म्हणे तू? माझं काय संबंध? तुम्हाला सांगितलं मी मारा माऱ्या करा, हाना माऱ्या करा, त्याचे फळ तुम्ही बघा, आम्हाला काय खाऊ घालायचं. झालं हे झाल्यानंतर मग परत आले. म्हणजे आता काय करू? बिथरली गाडी पाल्याकळाची. म्हणजे आता काय करू? काय नाही, राम राम म्हण मोकळा होशील म्हण, राम राम म्हण मोकळा होशील. याला राम राम सुद्धा म्हणता येत नाही. तो म्हणतो मला राम नाही म्हणता येत, मग काय करू? त्याला मग सवय होती ना. तो म्हणायचा याला मारलं म्हणा, मरा मरा हो गया, हो गया इसका काम, ठिकाने लगा दे इसको, लूटो इसको यार, अभी जो कुछ है इसके पास धन दौलत सब कुछ लूटो, मर गया है मरा. तुम्ही मला राम नाही म्हणता येत, मग काय म्हणता येत? मरा मरा म्हणतो म्हणे. ठीक आहे, मरा 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 म्हणत राहा, आपाप राम राम तयार होईल म्हणे. तू चिंता नको, मरा 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 म्हणायला लागा पाल्याकोळ्याने. मग कितीही पाप केलेला असेल, परंतु तो जर एका साधूच्या संतांच्या संगमामध्ये जर गेला ना, तर त्या पापाची वृत्ती आपोआप नष्ट होते बरं अर्जुना. आणि त्याला आपोआप धर्म धर्म अधर्म संज्ञक सगळे बंध तुटून आणि त्याला मोक्षपदाला जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. यदै धाम यथै धामसी समित अग्नी भस्मसात करोते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात करोते तथा. अर्जुना, ज्याप्रमाणे समिधा आणि समिद्ध अग्नी म्हणजे चांगला प्रदीप्त झालेला जो अग्नी आहे, एधांसी म्हणजे लाकडांना आणि भस्मसात करून जाळून टाकतो, त्याप्रमाणे एकदा हृदयामध्ये ज्ञानारूपी अग्नीचं प्रज्वलन झालं की आपले पाप आणि त्या ठिकाणी पापाच्या विषयीच्या असलेल्या वासना त्या सगळ्या समूळ नष्ट होतात आणि आपण स्वच्छ होऊन जातो. बस, बाकी काहीच नाही. ज्या अर्थी ज्ञानाचे एवढे महत्व आहे, भगवान म्हणते नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धा कालेनात्मने विंदती. अरे, ज्ञानासारखं श्रेष्ठतम दुसरे या जगात श्रेष्ठ कुणी नाहीचे. आणि म्हणून तू सदा सर्व काळ मी सांगितलेलं जे ज्ञान आहे ना आत्ताच, हे सगळं ते ठेव मनामध्ये आणि ते तुला आता नक्की उपयोगाला पडेल. आणि हे सगळं कर्म कसं करायचं, त्याला विकर्माकडे कसं घेऊन जायचंय, कर्तव्य म्हणून तू फक्त तुझं बाण चाप चालू, बाकी काही करू नकोस. मी सांगितलंय आणि ज्या ज्या वेळेस तुला अडचणी त्यावेळी मी तुला शब्द दिला, मी तुला मदत करीन, सांगेन. त्याप्रमाणे अर्जुनाला आणि त्या ठिकाणी भगवंताने शब्द देऊन सांगितले की मी तुला कायम मदत करेन, काळजी करू नको. अर्जुनाने युद्धामध्ये प्रतिज्ञा करताना आणि विचार केला होता, उद्याच्या सायंकाळ ही जयद्रथ जर जिवंत राहिला तर अर्जुन अग्निकाष्ट भक्षण करील एक, किंवा उद्याची सायंकाळ जयद्रथ बघणार नाही, सूर्यास्त जयद्रथ बघणार नाही उद्याचा. का? माझ्या बाळाला मारले त्या जयद्रथाने. एकेकाकडे बघतो म्हणे आता, त्या 6-7 जणांकडे. पहिला नंबर जयद्रथाचा लावतो म्हणे. का? तर त्या जयद्रथाने आणि वनवासात असताना काय केलं होतं, तर द्रौपदीवर वाकडी नजर ठेवली त्या जयद्रथाने. त्याच्याकडे एकदा बघतो म्हणून प्रतिज्ञा घेतली. विचारलं होतं अर्जुनाने कृष्णाला की मी अशी प्रतिज्ञा करू. द्वेषाने प्रतिज्ञा घेतली, कारण याने अंतिम श्वास घेताना अभिमन्यूने हा का मारले, तात तात कुठं बघा मला कशी मारतात, 6-7 जण कशी मारतायत बघा, हे सगळे हसून हसून मारतायत. कुठं आहात आपण, हे कुंती पुत्रा कुठे आहात आपण, माझं बघा कसं अंत होतंय. आणि ही आग हा ज्यावेळेस त्या अर्जुनाच्या कानावर गेली ना, आणि त्या अभिमन्यूने प्राण सोडलाय सायंकाळच्या समयाला. अर्जुनाने मागचा पुढचा विचार न करता प्रतिज्ञा करून टाकली, आज जसा माझा मुलगा तडफडून मरतो आहे तसा उद्याच्या संध्याकाळपर्यंत जर जयद्रथ मेला नाही त्या अर्जुनाच्या बाणाने, तर उद्याची संध्याकाळ अर्जुन अग्निकाष्ठासमोर आणि समवेत घालवी. परत अर्जुन तोंड दाखवणार नाही. भगवंताने आधीच वचन दिलं होतं, मी तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करेन, तुला करेल, फक्त तू तुझं काम कर, युद्ध कर. आणि जयद्रथाला घेऊन भगवान अशा ठिकाणी गेले. भगवत भक्तांना भौगोलिक दृष्टीने अभ्यास होते भगवंताचा. हा पृथ्वीवर असे काही स्थान आहेत अक्षांश रेखांशाच्या निमित्ताने, ती काही क्षणापुरता सूर्यास्त होतो लगेच सूर्योदय होतो. असे पण काही स्थान आहेत पृथ्वीवर. आपण शोध घेतला तर सापडेल सगळं.
असे काही स्थान आहेत की तिथे 12-12 तास रात्र 12-12 तास दिवस असतो. काही काही स्थान असे आहेत की दुपारी कडकडीत ऊन असतं आणि दुपारी 12 वाजता इतकं ऊन असतं की जसं तवा तापलाय आणि आता आपण सगळे जळून जाऊ की काय. आणि 4 वाजता धोधो 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 पाऊस पडतो. कुठे पडतो? विषुववृत्तावर. भूगोलामध्ये शिकवलंय ना आम्हाला. विषुववृत्तावर दुपारी भर 12 वाजता कणकणीत ऊन आणि 4च्या पुढे असा सनसन सनसन पाऊस पडतो की ज्याचं नव्हतं. हे रोजचं न चुकता होणारी गोष्ट आहे. आपल्याला भौगोलिक माहिती फार कमी असल्यामुळे आपण जास्ती सांगू शकत नाही सगळ्या गोष्टी. भगवंताला सगळं ज्ञात होतं. जयद्रथाला घेऊन गेले. जयद्रथा या अर्जुनाला तिथे घेऊन गेले आणि अर्जुन आता अग्निकाष्ट तिथे भक्षण करणार. जयद्रथ त्या ठिकाणी त्याला युद्धाला घेऊन गेले आणि सूर्यास्त झाल्याचा भास झाला. आता काही काही भाविकांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की आपलं सुदर्शन चक्र सूर्यावर सोडलं. खरं म्हणजे भौगोलिक दृष्ट्या सुदर्शन चक्र सोडलंच नव्हतं देवाने. कारण सृष्टीचा नियम न मोडणारे भगवान आहेत. त्यांना माहित होतं की अमक्या ठिकाणी गेलं की बरोबर तिथे काय होतं तर काही क्षणापुरता सूर्यास्त होता लगेच सूर्योदय होतो. तिथे गेले आणि जयद्रथानंद त्यांना वाटले की म्हणून मग आता ते अर्जुनाला सुद्धा ही गुप्त गोष्ट सांगितली नव्हती. अर्जुनाला सुद्धा खरं वाटलं की आता सूर्यास्त झाला. सूर्यास्त फक्त एवढं सांगितलं. अर्जुनाला सारखे आठवण करून दिली. बघ अर्जुना, जयद्रथाला तू ज्यावेळेस चिरच्छेद करशील त्याचे पिता एक साधना करत बसलेले आहेत आणि जयद्रथाचं संरक्षणासाठी ती साधना आहे वडिलांची त्यांच्या. आणि तू याला मारल्यानंतर त्यांनी असा संकल्प सोडलाय या रणांगणामध्ये जयद्रथाला जो कोणी मारेल त्या वीराचे याचं शिरच्छेद होऊन ते शरीर ते शिर जे आहे हे खाली पडण्याच्या आत भूमीवर पडण्याच्या आत आणि ह्या वीराचे काय व्हायला हवे तर सहस्त्र शकल व्हायला हवे ज्या कोणी याच्यावर बाण चालेल. अर्जुना तू प्रतिज्ञा तर करून बसला. आता काय होईल? वेडायस का काय मागचं? तो म्हणलं मला काय करायचं तुम्ही बघा ना काय असेल ते. मी नाही करणार. तुम्ही जायला युद्ध करा. मी युद्ध करायला तयार आहे. माझ्या द्वेषाने झाली प्रतिज्ञा. आता बाकीच तुम्ही बघा. ठीक आहे. पण असा बाण मार की ते शिर जमिनीवर पडणार नाही आणि ते जयद्रथाच्या वडिलांच्या मांडीत जाऊन पडेल. बस. म्हणजे तो दोष कोणाला लागेल? त्याला लागेल. त्याची शक्ल होतील. म्हणजे सगळा वाईट वृत्तीने केलेलं साधन तप जे आहे सगळं आपोआप नष्ट होईल आणि धर्माचा विजय होईल. आणि हे सगळं केलेलं आहे भगवंताने. म्हणून तू श्रद्धा ठेव. मी सांगतोय तसं. जो श्रद्धा ठेवतो त्याला लाभ होतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिय. अरे ज्ञानापेक्षा श्रेष्ठतम या जगात काहीच नाही. ज्ञान कधी मिळतं? श्रद्धा ठेवली तर ज्ञान मिळतं. श्रद्धा नसेल तर ज्ञान मिळणं फार कठीण आहे. म्हणून तर्क असावेत पण वितर्क नसावेत. म्हणून वितर्क येऊ नये म्हणून श्रद्धा असली पाहिजे. वितर्कणा येऊ नये म्हणून श्रद्धा असली पाहिजे. बाकी थोडेसे आणि आंधळी श्रद्धा अजिबात नसावी. डोळसच असावे. पण श्रद्धेतून तर्क आणि तर्कातून वितर्क करू नये. वितर्कापर्यंत जाऊ नये. तर्कापर्यंतच थांबावं. बरोबर देव आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतो. बरं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम आचरेणाधिगच्छति. श्रद्धावान म्हणजे श्रद्धाळू. तत्परा म्हणजे गुरूंची उपासना आहे ती ज्ञान प्राप्तीच्या उपायामध्ये अत्यंत आसक्त. जितेंद्रिय विषयांपासून इंद्रियांना ज्याने निवृत्त केलेले आहे तसं संयतेंद्रिय हा झालेला आहे तो. आणि त्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञानम लब्ध्वा. ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं? पराम शांती. तू जो प्रश्न विचारला ना मोक्ष कशाने मिळेल तर हे दिव्य ज्ञान प्राप्त झालं की आपोआप शांती मिळते. शांतीचं दुसरं नाव मोक्ष. मोहाचा क्षय झाला की शांत होतो जीव. कसलाच मोहच राहिला नाही. शांत झाला मनुष्य. सत्वर लगत मिळते. म्हणून शांतीम आचरेणाधी. आचरेणाधी. आचरेण म्हणजे सत्वर आणि अधिगच्छती म्हणजे लगेच प्राप्त होते. ह्या ज्या कुणाला या ताईंना कुणाला तरी शंका होती या श्लोकाबद्दलची. बघा आता इथे संधी फोड करताना ज्या ज्या श्लोकावरची आपली शंका आहे ना त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवत चालावं. संधी फोड करत असताना अर्थ सांगत असताना की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिया म्हणजे श्रद्धाळू तत्पर आणि गुरूंची उपासना करणारा जो कोणी असेल. संयतेंद्रिया म्हणजे जितेंद्रिय विषयांपासून इंद्रियांना ज्याने निवृत्त केले त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते. दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पराकुटीची शांती प्राप्त होती. मोक्षपद प्राप्त होतं. आणि कसं प्राप्त होत आहे? अचिरेण म्हणजे अजिबात वेळ न घालवता. आणि अधिगच्छती लगेच प्राप्त होतं. म्हणजे एक क्षणाचा विलंब न लावता प्राप्त होतं मोक्षपद.
अज्ञश्च श्रद्धदानश्च संज्ञा संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मना. आत्म्याला न जाणणारा अज्ञ म्हणजे आत्म्याला न जाणणारा अश्रद्धावान श्रद्धाळू नाही संशयी आहे त्याचा कायम विनाश होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून संशयी पुरुषाला हा लोक आणि त्या ठिकाणी हा लोक म्हणजे काय तर हा म्हणजे इहलोक आणि परलोक दोन्हीकडे शांती नाही दोन्हीकडे समाधान नाही. कारण मुळात श्रद्धा नाही आणि आत्म्याचं जे स्वरूप आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. परलोकात सुख मिळणं अशक्य आहे आणि आत्म्याचं खरं स्वरूप न जाणून घेतल्यामुळे मोहित झाल्यामुळे सारखे शत्रू राग द्वेष याच्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे इकडे अशांत तिकडे अशांत आहे अशी ही सगळी अवस्था आहे म्हणे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका घ्यायचं काही कारणच नाही म्हणे. कायम अशांत आहे म्हणे होतो जो आहे समजून घेणार नाही. योग संन्यस्त कर्मानं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतन्न कर्माने निमग्नन्ति धनंजयो धनंजयो. अर्जुना ज्ञान संचिन्न संशया आत्मा व ईश्वर यांच्या एकत्व दर्शन ज्ञानाने ज्याचा संशय पूर्ण नष्ट झाला आहे व त्यामुळे परमार्थ दर्शन योगाने म्हणजे योग संन्यस्त कर्मानं म्हणजे ज्ञान योगाने ज्या परमार्थदर्शी पुरुषाने ज्ञानी पुरुषाने धर्माने अधर्म या नावांची कर्मे सोडून दिलेली आहे. आत्मवंतम म्हणजे सावधान पुरुषाला कर्माने धर्माख्य कर्मे न निमग्नती म्हणजे बंधन करण्यास आणि पात्र ठरत नाही. त्याला ते कुठलेही कर्म त्याला बंधनकारक ठरत नाही. तर आत्मा व ईश्वर यांचे ऐक्य अशा स्वरूपाच्या ज्ञानाने ज्याचे संशय नष्ट झालेले आहेत परमार्थ दर्शन रूप योगाने परमार्थदर्शी पुरुषाने धर्म आणि अधर्म नावाची सगळी कर्म टाकून दिलेली आहे. धर्म नाही अधर्म नाही काहीच नाही करायचं. आम्ही संकल्पच नाही करायचं की आम्हाला काही पुण्य मिळावं. आमची ही भावनाच नसली पाहिजे की आम्हाला पुण्य मिळावं. गंमत अशी जास्ती पुण्य झाले की मग आपल्याला स्वर्गाचं आणि सुख मिळतं आणि खूप पाप झाले की आणि नरक मिळतं. तर आपल्या पापही नको आणि पुण्यही नको फक्त मला कर्म करायचंय म्हणजे ही जी अवस्था आहे ही ज्या वेळेस प्राप्त होईल मला काहीच नको आहे तरीही मला हे कर्म करायचं आहे आणि मी ते करत राहणार आहे. कसलाही संकल्प नाही काही नाही काही नाही काही नाही. म्हणून आमच्या सगळ्या पूजनमध्ये संकल्प आहे मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्य फल हे अमुक्त मग हे पाहावं हे मिळावं ते मिळावं. परंतु आम्ही जे संध्या उपासना करतो ना संध्या उपासना त्याच्यामध्ये काय म्हणलं माहिती मम पात दुरित क्षयद्वारा श्री परमेश्वर प्रत्यर्थम प्रातम वा सायं संध्या उपाशिशी. आणि ही झाली संध्या. आता संध्या सगळ्यांनी करायला परवानगी आहे परंतु त्याच्यासाठी त्याचा आणि त्या ठिकाणी जाणवाचा संस्कार जो आहे यज्ञोपवीत संस्कार म्हणजे मौंज बंधन हे झालेलं असायला हवं. झालेलं नसेल साधी संध्या आहे कुणाला सगळ्यांना. ती कोणती आहे तर देवाची ये द्वारी उभा क्षणभरी येणे मुक्तीचारी साधी येला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. न चुकता 27 अभंगाचा हरिपाठ जो आहे ना ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला अन्यही संतांनी हरिपाठ केलेले परंतु सगळ्यांना श्रुत आणि सगळ्यांना सहज सुलभ जो आहे ना तो ज्ञानेश्वरांनी म्हटलेला 27 लोकांना म्हणजे अभंगाचा जो आहे 4 चरणांची सगळे अभंग आहेत आणि बघा किती होतात मग किती चरण झाले 27 चोख माळेची म्हणी. कधी विचार केला हरिपाठावर आपण असा की हरिपाठात काय आहे. हरिपाठ जे रोज म्हणतात त्यांनी कधी विचार केलाय हा की हे 27 अभंग 4 चरणांचे आहेत. 4 चरणांचे अभंग 27 चोक 108 म्हणजे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करून किती सुलभ सोप आहे केवढी साधन आहे. ज्ञानेश्वरांनी किती अभ्यासपूर्ण या सगळ्या गोष्टींची रचना केलेली आहे. आम्हाला हे सगळं संतांचं वेदांचं वाङ्मय नंतर पुराण शास्त्र आणि संतांचं सुद्धा वाङ्मय समजायला कितीतरी जन्म घालवावे लागतील. बरं सोपं नाही संतांचं सुद्धा गोष्ट समजणं. संतांच्या गोष्टी या रचलेल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये काय काय आहे हे समजायला आम्हाला साधा 1-2 अभंग पाठ झाले की आमची छाती अशी फुगते की बस मला सगळं मिळालं. त्यातलं मर्म कुठे समजलंय आम्हाला काही असो. तर हे सगळं करायचं आहे. हे केल्यानंतर आणि त्याला कुठल्या प्रकारच्या कर्माचं बंधन बाधक ठरत नाही. भगवान म्हटले योग संन्यस्त कर्मानं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतन्न कर्माने निमग्नन्ति धनंजय. याला कोणी बांधून ठेवू शकत नाहीये ज्यावेळी याला त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी. तस्माद ज्ञान संभूतम
हृस्तं ध्यानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत. तस्मात म्हणून त्या अर्थी अज्ञान संभूतम म्हणजे अज्ञानापासून अविवेकापासून झालेल्या आणि हृस्तम म्हणजे बुद्धीत असलेल्या आत्मना म्हणजे आत्म्याविषयीच्या एनम संशयम म्हणजे अशा जो आतापर्यंत संशय आहे ना आपल्याला तो संशय दूर झाला का अर्जुना तुझा? तो जर झाला असेल तर त्या ठिकाणी आणि मग तुला सगळं ते बस मोकळा झाला तू सगळं तुटलं बंधन तुझं कसली शंका शिल्लक राहिली नाही आता तुझ्याजवळ. आता चित्वा म्हणजे तोडून योगम म्हणजे ज्ञान साधनभूत कर्मानुष्ठान अतिष्ठ म्हणजे तू उठून आता ते करायला हवं युद्धाला उठ तुला जे सांगितले ते कर्म कर आणि बस बघ तुला नंतर सगळं मिळेल. मी जे तुला जे पाहिजे ना तुला मोक्ष वगैरे जे पाहिजे ते सगळं तुला तुझ्याच कर्मातून मिळेल. ते कर्म तू विकर्माकडे घेऊन जायला पाहिजे. कर्म आणि विकर्माची व्याख्या तुला समजून सांगण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि तो करून जर तुला समजलं असेल तर हे सगळं सोडून दे आणि तू उभा राहा आणि कर्म संन्यासी होशील. तू कर्म करूनही मी सांगितलं त्याप्रमाणे वागला असतं आणि बस एवढं सांगितलं आणि भगवान म्हटले आता हा विषय इथे थांबवतो अर्जुना तुला सगळं समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे हरि ओम तत्सदिति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यास योग नाम चतुर्थोऽध्यायः. तत्सत् कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु. भगवत भक्तांनो याप्रमाणे आपण भगवंताने सांगितलेला जो कर्मसन्यास योग आहे हा जेवढा जमेल माझ्या बुद्धीला झेपेल तेवढ्या बुद्धीने सोपा करून सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आणि याच्यात जर शंका असतील तर त्या आपण टिकमार्क करून ठेवा. त्या शंकांचं निरसन उच्चारणाच्या संदर्भातलं आपण उद्या करू आणि शक्यतो अडचण येणार नाही आता तुम्हाला पण आलीच तर उद्या विचारू शकता तुम्ही की हा श्लोक अडतोय आम्हाला उच्चारणाला.